दैनिक लोकसत्ताच्या वतीने अर्थसंकल्प पूर्व विश्लेषण हे आपण या वेबिनारच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. अर्थसंकल्पाची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्या निमित्ताने नेमका या अर्थसंकल्प कसा असेल किंवा काय यात तरतुदी असू शकतील, कारण यंदाचा अर्थसंकल्प याची पार्श्वभूमी ही खूपच आव्हानात्मक आहे. त्यामुळे लोकसत्ताने हा उपक्रम या वेबिनारच्या माध्यमातून घेतला आहे. या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी सहप्रायोजक केलंय आणि स्टोरी टेल पॉवर्ड बाय हा कार्यक्रम आम्ही तमाम वाचकांसाठी अर्थसंकल्पाची दिशा काय असेल, काय संभाव्य तरतुदी असतील आणि कोणती आव्हानं पेलण्याची ही यामध्ये एक विशेष तरतूद म्हणा किंवा काही सूट सवलती असू शकतात, असा एक ढोबळमानाने अंदाज घेण्याचा हा एक प्रयत्न. त्यासाठी आपले सुजाण वाचक, लेखक आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री मंगेशजी सोमण या कार्यक्रमात सहभागी होते. मी मंगेशजींचं या कार्यक्रमात स्वागत करतो. फार काही वेळ न दळवता आणि मंगेशजींचे विचार आणि एक अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी काय असेल किंवा काय आव्हानं असतील, कुठल्या तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे, त्याचा मागोवा मंगेशजींच्या याच्यातनं घेण्याचा मी प्रयत्न करेल या माध्यमातून एक सुसंवादक म्हणून. मंगेशजी, आपण जाणताच आहात की खूप बिकट परिस्थिती आहे. यंदाचा अर्थसंकल्प जसं केंद्रीय अर्थमंत्री पण म्हणाला की न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असेल. अर्थातच त्याला कोविड आणि त्याला लागून आलेली टाळेबंदी, लॉकडाऊन ही पार्श्वभूमी आहे. तेव्हा या अर्थसंकल्पाचं तुमच्या मते एक वैशिष्ट्य काय असायला हवं किंवा हा वेगळा अर्थसंकल्प तुम्ही कशा शब्दामध्ये मांडा? धन्यवाद वीरेंद्र. हा अर्थसंकल्प अर्थात खूप वेगळ्या पार्श्वभूमीवर येतोय आणि अर्थमंत्री जेव्हा असं त्यांनी एक प्रकारचं सुतोवाच केलंय की गेल्या 100 वर्षात झाला नाही असा, म्हणजे आत्रे वगैरे पूर्वी म्हणायचं तशा पद्धतीने, की गेल्या 100 वर्षात झाला नाही असा अर्थसंकल्प कदाचित यावेळेला येईल. तर यातून काही वेगळा धक्का आपल्याला मिळेल का ते सांगणं कठीण आहे. कारण थोडीशी अ, अ, सरकारची गेल्या काही वर्षामध्ये ही शैली राहिलेली आहे एक प्रकारचा धक्का देण्याची. त्याच्यामुळे तो धक्का काय असेल असं सांगणं कठीण आहे. पण एकूण सध्याचं आर्थिक वातावरण जर का बघितलं, अर्थव्यवस्थेला गती देण्याची एक नितांत आवश्यकता आहे. हे वर्ष तसं बघायला गेलं तर ते आर्थिक उभारीचं वर्ष असणार आहे. कारण कालच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी अशी आकडेवारी जाहीर केली की भारताचा विकास दर हा पुढच्या वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये 11% आसपास असणारे एक प्रकारे विक्रमी आर्थिक वाढ असणार आहे. परंतु ही आकडेवारी जी आहे ती या वर्षीच्या अर्थव्यवस्थेचं जे आकुंचन झालेलं आहे, एक 8% 8 ते 9% आकुंचन होण्याची शक्यता आहे यावर्षी चालू आर्थिक वर्षामध्ये. त्या पार्श्वभूमीवरती 11% वाढ असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची तुलना लक्षात घ्यायला हवी, की जर का सर्वसाधारण गतीने जर का अर्थव्यवस्था वाढत असती, तर ती गेल्या 2 वर्षामध्ये मिळून एकूण साधारण 12-1% वाढली असती. पण आताची जी आपण आकडेवारी बघितली तर या वर्षातली 8-9% घट आणि पुढच्या वर्षी कदाचित 10-11% वाढ, हे दोन्ही आपण जोडलं तर असं चित्र दिसेल, की 2 वर्षात जेमतेम 2-3% अर्थव्यवस्था वाढली. याचा अर्थ असा आहे, की अर्थव्यवस्थेची गती ही ऐतिहासिक तुलनेमध्ये बघितली तर बऱ्याच प्रमाणात मंदावलेली असणार आहे. आणि त्याचे अर्थात परिणाम इतर गोष्टींवर, बेरोजगारी आहे, लोकांची क्रयशक्ती आहे, त्याच्यावरती होताना आपल्याला दिसतायत. त्याच्यामुळे एकीकडे जरी हे एक आश्वासक चित्र असलं, की अर्थव्यवस्था पुन्हा वाढीच्या पातळीवर यायला लागलेली आहे. मध्यंतरी 2 तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर हा ऋणात्मक होता, म्हणजे निगेटिव्ह जीडीपी ग्रोथ होती. त्या तुलनेत अर्थात आपण सध्याची परिस्थिती बरीच चांगली दिसत असली तरी ती तेवढीशी चांगली नाहीये. आणि तिला गती देण्याकरता एका प्रकारे अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्याकरता सरकारला आपला खर्च आणि विकासात्मक खर्च प्रामुख्याने हा वाढवण्याची गरज आहे. ही एक पार्श्वभूमी झाली याची. पण दुसरी पार्श्वभूमी आपल्याला ही लक्षात ठेवायला हवं, की अर्थसंकल्प आपण ज्याला म्हणतो किंवा सरकारचं जे अंदाजपत्रक असतं, एकूण खर्च जो असतो, गेल्या वर्षी 30 लाख कोटींचा खर्च होता. तर साधारणतः त्यातला 75 ते 80% खर्च हा अपरिहार्य गोष्टींवर असतो. म्हणजे सरकारला जुन्या कर्जांवरती जे व्याज द्यावं लागतं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, त्यांचं पेन्शन आहे, इतर काही सबसिडी आहेत. म्हणजे जे खर्च कमी करणं किंवा वाढवणं त्याबद्दल
सरकारला खरं तर फार मोठा निर्णय घ्यायचा नसतो. राज्य सरकारांना जे वेतन सॉरी अर्थ आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारांना जी काही रक्कम द्यावी लागते वित्तीय आयोगाच्या निर्देशांनुसार, तर त्या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत. त्यानंतर एक खूप छोटा भाग असा उरतो, की ज्याच्यावरती खरोखर आपण म्हणू शकतो, की अर्थमंत्री त्याच्याबद्दल काही घोषणा करू शकतात किंवा काही त्यातून विकासात्मक कामांचा प्रयत्न करू शकतात. आता तो जो एक छोटा घटक आहे, तर तो पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढेल का? हा आपल्या दृष्टीने खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एका दृष्टीने मी असं म्हणेन, की सरकार वित्तीय तुटीबद्दलचा एक प्रकारचा आपला जो सोवळेपणा आहे किंवा तो सोडेल का? हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या चालू वर्षातही अनेक आर्थिक विश्लेषक, अर्थतज्ञ असं म्हणत होते, की सरकारने यावर्षी वित्तीय तुटीची फार चिंता न करता कोविडमुळे आणि टाळेबंदीमुळे जी काही परिस्थिती उभी राहिली होती, त्यावर मात करण्याकरता सरकारने जास्त खर्च करायची आवश्यकता आहे. पण ते पाऊल सरकारने प्रत्यक्षात तेवढ्या प्रमाणात उचललं नाही. म्हणजे सरकारने अर्थात बऱ्याच घोषणा केल्या. जवळपास 30 लाख कोटी रुपयांचं पॅकेज वेगवेगळ्या पद्धतीने जाहीर केलं. पण त्यातला बराचसा भाग हा रिझर्व्ह बँकेकडून जे काही तरलता निर्माण केली जाते किंवा भविष्यकालीन काही तरतुदी होत्या त्याच्यामध्ये, काही आश्वासनं देण्यात आली होती. प्रत्यक्षात या वर्षातला सरकारी खर्च हा आपल्याला असं दिसतोय, की गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात जी रक्कम होती साधारण तेवढाच असेल किंवा कदाचित त्यापेक्षा थोडाफार कमी तो होऊ शकतो. कारण मधल्या काळात काही सरकारी खात्यांना त्यांचा खर्च कमी करण्याच्या सुद्धा सूचना दिल्या जात होत्या. एका प्रकारे हे जे वित्तीय व्यवस्थापन आहे त्याला आपण जे फायर फायटिंग म्हणतो तशा पद्धतीने चालू आहे, की राज्य सरकारांना भरपाई जीएसटी बद्दल द्यायची होती ती पुढे ढकलण्यात आली. काही खर्च एकीकडे रोखण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरीकडे कोविडच्या परिस्थितीवर मात करण्याकरता इतरही काही योजना सरकार जाहीर करत होती. त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जे काही खर्चाचं एकंदर विवरण सरकारने सादर केलं होतं, त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने या वर्षामध्ये सरकारला प्रत्यक्षात वित्तीय व्यवस्थापन करायला लागलं. मनरेगाचा खर्च खूप वाढला. तर ही सगळी एकंदर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर वित्तीय सोवळेपणा सरकार सोडेल का? हा माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इतर बऱ्याच देशांनी तसे निर्णय घेतले. म्हणजे अमेरिका, युरोप यासारख्या देशांची तर आपण उदाहरणं देतोच. त्यांच्याकडे स्वतःची त्यांची अशी चलनं आहेत, की जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती परिवर्तनीय आहेत. त्याच्यामुळे त्यांना एक मोठी सूट मिळते खर्च करण्याच्या बाबतीत. पण इतरही देश आपण जर का बघितले, काही विकसनशील देश आहेत. त्याच्यामध्ये थायलंड सारखा देश असेल किंवा कोरिया आहे, ब्राझील आहे. या देशांनी सुद्धा आपला खर्च गेल्या वर्षी खूप प्रमाणात वाढवला कोविडचा सामना करताना. तशी पावलं आपल्या सरकारकडून उचलली जाताना निदान 2020 मध्ये तरी दिसली नाहीत. 2021 मध्ये ते करण्याची आवश्यकता आहे. तसं करण्याची संधी सरकारला एका प्रकारे आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये आणि त्याच्यामुळे त्या अपेक्षा नक्कीच खर्चाच्या बाजूने मी असं म्हणेन, की सरकारकडून आहेत या अर्थसंकल्पामध्ये. निश्चितच म्हणजे गेल्या वर्षीचं जसं 30 लाख कोटीचं खर्चाचं उद्दिष्ट होतं ते पूर्ण होत नाहीये. म्हणजे जसं पॅकेज 3-4 प्रेस कॉन्फरन्स लागोपाठ झाल्या त्या टाळेबंदीच्या दरम्यानच. पण तो असा ठोस पुरावा किंवा ठोस अशी मदत ही दिसलेली नाहीये. आणि फिस्कल डेफिसिट जे 3.5% टार्गेट होतं ते मे बी विस्तारलं तरच कुठेतरी हातभार लागेल असं दिसतंय. पण ही आर्थिक शिस्त जी घडी बसवण्याची संधी होती असं म्हणता येईल, ती बसवली गेली नाही. ती या अर्थसंकल्पातून पुढच्या अर्थसंकल्पातून घडी बसवली जाऊ शकते का? किंवा तसा स्कोप काही दिसतो का? कारण एकीकडे आपलं महसुली उत्पन्न कमी झालेलं आहे. म्हणजे काही बाजूला इकडे मार्केट वाढलंय. म्युच्युअल फंडची गंगाजळी 30 लाख कोटींच्या पल्ल्यात गेलेली आहे. विक्रमी स्तरावर आहे. थोडाफार रिअल इस्टेटमध्ये बूम आहे. ऑटो सेक्टर थोडं गेले 2-1 महिने, शेवटचे 2-1 महिने हातभार लावलाय. पण तरी सुद्धा हा खर्च विस्तारण्याला किंवा खर्च करण्याला असं म्हणजे काही दुःखं उघडी आहेत का सरकारच्या डोळ्यासमोर? वित्तीय तुटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारताची ही वित्तीय तूट यावर्षी वाढणार आहे यात शंका नाही. म्हणजे गेल्या वर्षी 3.5% उद्दिष्ट होतं जीडीपीच्या 3.5%. प्रत्यक्षात असा अंदाज आहे की ही तूट 7 ते 7.5% पर्यंत असेल. पण त्याचं कारण खर्च वाढल्यामुळे तूट वाढणार नाहीये, तर उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळे म्हणजे करांसह उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळे ती तूट वाढलेली असणार आहे. यानंतर जर का आपण कोविड आधीची सरकारची जी भूमिका होती ती लक्षात घेतली तर वित्तीय तूट पुन्हा 3-3.5% जायला पाहिजे वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून.
पण मला असं वाटतं की यावर्षी सरकार तसं पाऊल उचलणार नाही. कारण 7-7.5% एकदम 3-3.5% जायचं तर पुन्हा खर्चाचं प्रमाण कमी करायला लागेल आणि ते कदाचित सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्यही ठरणार नाही. त्याच्यामुळे कदाचित पुढच्या वर्षासाठी 5 ते 5.5% वित्तीय तुटीचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं, तरी सुद्धा सरकारला आपला खर्च वाढवण्याची एक संधी मिळू शकते. याच्यात पण मला एक वित्तीय व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर एक 2 आव्हानं सुद्धा सरकारपुढे असणार आहेत, ती मला वाटतं लक्षात घेणं आवश्यक आहे. एक म्हणजे यावर्षी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचे अबकारी कर फार मोठ्या प्रमाणावरती वाढवले होते मे महिन्यामध्ये. ₹10 पेट्रोलवर आणि डिझेलवर 13 आणि त्याच्यामुळे सध्या आपल्याला असं चित्र दिसतंय म्हणजे नोव्हेंबरपर्यंत यावर्षीची आकडेवारी आपल्या समोर आहे केंद्र सरकारची. त्यात असं चित्र दिसतंय की अबकारी कराचं उत्पन्न हे जवळपास 45% वाढलं आणि तरी सुद्धा इतर कर करांचं उत्पन्न कमी झाल्यामुळे एकूण करांचं उत्पन्न कमी झालं. तर आता मधल्या काळात झालंय काय की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या. म्हणजे ज्या त्यावेळेस खूप कमी झाल्या होत्या $35-40 आसपास होत्या. त्या आता पुन्हा $55 पर्यंत पोहोचल्या आहेत आणि पेट्रोल डिझेलचे भाव काही-काही शहरांमध्ये 100च्या जवळपास आता यायला लागलेत. पेट्रोलचा भाव, डिझेलचा नाही. पण पेट्रोलचा भाव काही शहरांमध्ये 100च्या जवळपास यायला लागलाय. तर या पार्श्वभूमीवरती सरकारने ती जी अबकारी करात वाढ केलेली होती गेल्या वर्षी, ती त्यांना कायम ठेवता येईल का? आणि जर का ती कायम ठेवता आली नाही, तर कराच्या उत्पन्नाला पुन्हा एक प्रकारच्या मर्यादा पडू शकतील. हे एक आव्हान आहे माझ्या मते. दुसरं आव्हान असं आहे ते म्हणजे बँकांची अनुत्पादक कर्ज. यावर्षी बँकांच्या अनुत्पादक कर्जांचं प्रमाण हे कमी झालेलं दिसलं, पण त्याला काही इतर कारणं होती. कारण या कोविडच्या पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँकेने काही सवलती दिल्या होत्या. लोकांना कर्जांची परतफेड करायला काही काळ एक अल्पविराम देण्यात आला होता. त्याच्यानंतर ज्या कर्जांची परतफेड होत नाहीये, त्यांना अनुत्पादक कर्ज म्हणून स्वीकारण्याच्यासाठी जी काही तरतुदी असतात, त्या सुद्धा शिथिल केल्या गेल्या होत्या बँकांच्या दृष्टीने. तर या सगळ्याच्या परिणामी आपल्याला कागदोपत्री असं दिसतंय सध्या, की अनुत्पादक कर्जांचं प्रमाण कमी झालंय. 7.5% वरती आलंय. पण रिझर्व्ह बँकेचा स्वतःचा असा अंदाज आहे, गेल्या महिन्यातल्या अहवालात त्यांनी तो मांडलाय, की एकदा ह्या ज्या सगळ्या तात्पुरत्या तरतुदी होत्या, त्या एकदा मागे घेतल्या, की अनुत्पादक कर्जांचं प्रमाण पुन्हा 13-13.5% वाढेल. ते एकदा वाढलं, की त्याचा अर्थ असा आहे, की सरकारी बँका ज्या आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात भांडवली तरतूद करायला लागेल. त्यांचं रिकॅपिटलायझेशन करायला लागेल. तो एक मोठा खर्च सरकारसमोर येऊ शकेल. त्याच्यामुळे ही 2 आव्हानं माझ्या मते सरकारसमोर या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने असणार आहेत. आणि त्याच्यावर मात करण्याकरता सरकारला इतर काही गोष्टींचा विचार करायला लागेल. म्हणजे काही एक संभाव्य गोष्टी ज्या अशा वाटतायत, की एक म्हणजे सरकारने काही मला वाटतं गेल्या की त्याच्या आधीच्या अर्थसंकल्पात सार्वभौम डॉलर रोख्यांचं सुतोवाच केलं होतं. प्रत्यक्षात सरकारने तो निर्णय घेतला नाही. ते रोखे उभारण्यात आले नव्हते. पण सध्याची परिस्थिती कदाचित त्यासाठी अनुकूल आहे. म्हणजे एकंदर जगामध्ये अमेरिकेकडून वगैरे फेड कडून खूप मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जातोय. डॉलरची एका प्रकारे मुबलकता आहे आज जागतिक बाजारपेठांमध्ये. त्या पार्श्वभूमीवरती कदाचित भारत सरकार असे रोखे आणण्याचा यावर्षी प्रयत्न करू शकेल. दुसरं एक गोष्ट कदाचित सरकार विचार करत असेल असं मला वाटतंय, की ते म्हणजे कोविड उपकर किंवा कोविड सेस म्हणजे जे त्यातल्या त्यात श्रीमंत करदाते आहेत, त्यांच्यावरचा कराचा भार वाढवण्याकरता एखादा सेस लागू करण्याचा सरकार विचार करू शकेल. तिसरी गोष्ट अर्थातच आहे ती म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणीकरणाचं जे काही लक्ष्य असतं. तर गेल्या वर्षी खूप मोठं लक्ष म्हणजे आवाजवी म्हणता येईल अशा प्रकारचं लक्ष ठेवलं होतं. 2,10,000 कोटी रुपयांचं. प्रत्यक्षात चालू वर्षामधलं प्रत्यक्षात तेवढी निर्गुंतवणूक झाली नाही. म्हणजे एल-आय-सी सारखं एक मोठा निर्णय सरकारने जाहीर केला होता, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत पूर्ण कार्यवाही झालेली नाही. त्याच्यामुळे यावर्षी निर्गुंतवणुकीचं उत्पन्न हे कदाचित 30-40 हजार कोटी रुपयेच असेल. म्हणजे त्यात एक मोठा खड्डा येईल. पण मधल्या काळात सरकारने जेव्हा आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केली होती, त्या काळात त्यांनी एक धोरण जाहीर केलंय, की जे नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये सरकार आपला पाय त्यातनं काढून घेईल आणि त्या धोरणाचं एक प्रतिबिंब म्हणून आपल्याला निर्गुंतवणूक पुढच्या वर्षामध्ये वाढलेली दिसायला हवी. तर त्याच्यातून पुन्हा सरकार एक मोठं लक्ष पुढच्या वर्षी ठेवू शकेल. तर अशा काही मार्गांनी
उत्पादन सरकारचा महसूल वाढवण्याचे प्रयत्न मला वाटतं केले जातील. हा, म्हणजे थोडीशी शिस्त बिघडेल असं दिसतंय. कारण लोकोपयोगी योजना असतील ज्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा राबवल्या होत्या, त्या थोड्याशा कायम ठेवाव्या लागतील. आणि परत काही 4-5 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे थोडाफार बेशिस्तीचा भाग या अर्थसंकल्पात दिसू शकतो. पण असं असताना तुम्ही जसा सेसचा उल्लेख केला, आता ऑलरेडी जुन्या वाहनांवर 8 वर्ष जुन्या वाहनांवर एक अधिभार लागू झाला आहे. तर अशी काही टॅक्सेशन म्हणा किंवा म्हणजे श्रीमंतांच्या झोळीतनं उचलण्याचा जो मार्ग आहे, तो कायम या अर्थसंकल्पात राहू शकतो. तो माझ्या मते या अर्थसंकल्पात राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरं एक संभावना पुन्हा आपण अशी म्हणू शकतो, की गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी 2 पर्याय दिले होते करदात्यांना, की जर का तुम्ही काही सवलती घेतल्या नाहीत, तर तुम्हाला अमुक एक रकमेपर्यंत कमी दराने कराची आकारणी होईल, असा एक पर्याय दिला गेला होता. बहुतेक नोकरदारांनी तो पर्याय स्वीकारला नाही आणि बहुतेक जण जुन्या पद्धतीवरती कायम राहिले. तर ती घोषणा जेव्हा सरकारने केली होती, तेव्हा कदाचित त्यामागची एक भूमिका अशी होती, की पुढच्या काही वर्षांमध्ये सवलती काढून टाकायच्या आणि हे दोन्ही पर्याय एकत्र केले जावेत. त्याबद्दल काही पाऊल यावेळेला उचललं जाईल का? म्हणजे तशी शक्यता जरूर आहे, पण माझं स्वतःचं असं मत आहे, की तसंच सरकारने कदाचित करू नये. या वर्षामध्ये तसं काही करणं हे जास्त डिस्टर्बिंग ठरेल. म्हणजे एकूण सध्याची जी नाजूक आर्थिक परिस्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवरती सरकार त्या दिशेने पाऊल सरकार कदाचित उचलणार नाही असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट सरकार निधी उभारण्याकरता करू शकेल कदाचित ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स. म्हणजे सध्या पायाभूत सुविधांवरती खर्च वाढवण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आणि सध्या व्याजदर अर्थातच कमी झालेले आहेत रिझर्व्ह बँकेच्या पावलांमुळे, एकंदर जागतिक परिस्थितीमुळे आणि ते व्याजदर आणखी काही काळ कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती मला वाटतं पायाभूत सुविधांकरता पैसा उभारण्यासाठी सुद्धा अनुकूल आहे. दीर्घकालीन पैसा उभारणं 10 वर्षाचे किंवा 15 वर्षाचे रोखे विकणं आणि त्यातून पैसा उभा करण्याचा कदाचित प्रयत्न केला जाऊ शकेल. तर या निश्चित मार्गाने मला वाटतं कदाचित सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच पायाभूतचा तुम्ही उल्लेख केला. म्हणजे आपण टाळेबंदी दरम्यानही बघितलं, अनेक प्रकल्प हे तडीस जात होते. म्हणजे कामं सुरू होती. जरी हॉटेल बंद होते, विमानसेवा खंडित झाली होती, तरी बऱ्यापैकी पायाभूत सुविधा, रेल्वे थोडाफार त्याला फटका बसला अर्थातच प्रवासीचा. पण बाकी पायाभूत क्षेत्रामध्ये घडामोडी घडत होत्या. म्हणजे जसं रिअल इस्टेटला शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी बूम मिळाली अशा पद्धतीने. पण यावेळेस असं दिसतंय, की अर्थसंकल्पाचा भर हा प्रामुख्याने आरोग्य आणि संरक्षण, कारण त्याच्याशी निगडीत मोठ्या घडामोडी या 2020 ने अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या दृष्टीने कसा या क्षेत्राला प्रायोरिटी दिल्या जाण्याची शक्यता आहे? म्हणजे निश्चितच आरोग्य आणि संरक्षण. जेव्हा आपण म्हणतोय की खर्च वाढवण्याची गरज आहे, तर जेव्हा खर्च कुठल्या क्षेत्रांमध्ये खर्च वाढवला जाईल असा जर प्रश्न आपण विचारला, तर काय क्षेत्रांमध्ये वाढायला हवा? तर डेफिनेटली ही क्षेत्र आहेत. मला वाटतं संरक्षण आहे. सध्याच्या एकंदर सीमा भागातल्या परिस्थितीमुळे आरोग्य क्षेत्रावरती जास्त खर्च करावाच लागणार आहे. म्हणजे लसीकरणाची जी मोठी एक मोहीम राबवली जातीये, त्याच्यासाठी एक मोठी तरतूद करावी लागेल. एकंदरीतही या काळामध्ये आरोग्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ते वाढवण्याची आवश्यकता जी आहे ती सगळ्यांच्याच निदर्शनास आलेली आहे. त्याच्यामुळे आरोग्यावरचा खर्च वाढवायला लागेल आणि इतर रस्ते म्हणा किंवा रेल्वे म्हणा या सारखे जे प्रकल्प आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण त्यातून अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा मल्टिप्लायर इफेक्ट मिळतो. त्याच्यामुळे या क्षेत्रांमध्ये सरकारने जास्त खर्च करण्याची आवश्यकता आहे. पण मी आधी म्हटलं त्याप्रमाणे थोडासा एक वित्तीय सोवळेपणा जो सरकारच्या एकंदर वित्तीय व्यवस्थापनात आपण यावर्षी बघितला, तो त्यांना थोडासा कुठेतरी सोडावा लागेल पुढच्या वर्षी. तर या गोष्टींमध्ये भरीव खर्च दिसेल. हो. परिणामी वित्तीय तूट तुम्ही म्हणता तसं 6% 7% होऊ शकते. आणि उत्पन्नाचे स्रोत कदाचित बदलू शकतात. जसं आरोग्यावरती सेस लावणं किंवा कोविड सेस असं जो आपण चर्चा ऐकतोय, अशा अनेक नवीन मार्ग कदाचित ओळख या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होऊ शकते. आणखीन एक कराच्या बाबतीत मी अजून एक गोष्ट त्यामध्ये जोडू इच्छितो. ती म्हणजे आयात कर वाढवण्याचा कदाचित प्रयत्न केला जाईल. म्हणजे त्याचं कारण कदाचित महसूल हा नाहीये. त्यातून फार मोठा महसूल गोळा होतो अशातला भाग नाहीये. पण सरकारने जे आत्मनिर्भर भारत हे जे धोरण गेल्या वर्षी जाहीर केलं
आणि त्याचे मला वाटतं 2 भाग होते, की एक म्हणजे एकंदरीत जगामध्ये जे काही जागतिकीकरणाविरोधातलं थोडंसं वातावरण आहे, चीनच्या विरोधातलं वातावरण होतं. त्या पार्श्वभूमीवरती उत्पादन साखळ्यांना एक चीनला वेगळा पर्याय हवा अशी एक भूमिका त्यांच्यामध्ये येतेय. आणि तो हिस्सा प्रामुख्याने बऱ्याच क्षेत्रांमध्ये व्हिएतनाम, बांगलादेश अशा देशांकडे जात होता. त्यातला काही हिस्सा भारताकडे वळवणं हा एक भाग झाला. त्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम गेल्या वर्षी सरकारने चालू केली. आणि दुसरी गोष्ट जी चीनकडून आणि आशियातल्या इतर देशांमधून जी काही आयात भारतात येते आणि भारतीय उद्योगांच्या स्पर्धा क्षमतेवर त्याचा जो काही परिणाम होतोय त्याच्यापासून बचाव करण्याकरता एक प्रकारे संरक्षणात्मक अशा पद्धतीने त्या भूमिकेतून आयात कर कदाचित वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. तशा काही बातम्या येत आहेत मला वाटतं, की वाहन उद्योगाचे भाग असतील किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, तर याच्यामध्ये भारतीय उद्योगांना संरक्षण देण्याकरता सरकार आयात करही कदाचित वाढवेल. त्यात महसुलाचा एवढा भाग नसेल. त्यातून महसूल थोडाफार वाढतो, पण तो मुख्य उद्देश नाहीये त्या करांचा. जास्त कंझ्युम होणाऱ्या गोष्टींवर जास्त छोट्या छोट्या खिडक्या ज्या आहेत त्याच्यात कसा पैसा येईल कदाचित हे धोरण अवलंबून जाऊ शकतं. अनुदानाबाबत काय धोरण असू शकतं? कारण खूप भार याच्यामध्ये जातो. रुपयाला पैसा आपण म्हणतो जेव्हा, त्यातला बराचसा भाग हा अनुदान आणि राज्य सरकारांचा खर्च असेल, त्यांची देणी असेल याच्यावर. ही अनुदानाची प्रक्रिया तूर्त कायम राहण्याची शक्यता आहे किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला विस्तार होण्याची शक्यता आहे? बऱ्याच वर्षापासून वेगवेगळे अहवाल सांगतायत, अर्थतज्ञ सांगतायत, की या सबसिडीचं प्रमाण कमी करायची आवश्यकता आहे आणि त्या जास्त चांगल्या पद्धतीने टार्गेट केल्या जाव्यात. म्हणजे ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत त्या पोहोचाव्यात. त्याचे जे इतर काही प्रवाह जातात ते रोखले जावेत. तर या दृष्टीने अर्थात ही एक दीर्घकालीन धोरण दिशा राहिली आहे. पण ती सोपी नाहीये. कारण त्याच्यामध्ये जी राजकीय इतर परिस्थितीचं जे आव्हान असतं, त्याच्यावरती मात करून हे सगळे याच्यातल्या सुधारणा कराव्या लागतात. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पावलं उचलणं अर्थात सोपं नसतं, पण सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं, की सरकारच्या धोरणापेक्षा सुद्धा त्याच्यात मोठा भाग हा तंत्रज्ञानाकडून येतोय. म्हणजे जी तंत्रज्ञानातली प्रगती होतीये त्याच्यामुळे काही सबसिडी या थेट त्यांचे जे लाभार्थी असायला हवेत, जे ग्राहक म्हणा किंवा जे घटक त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करणं किंवा आधार अ, आणि बँक खाती यांची जी सांगड आहे त्याचा वापर केला जाणं. तर या मार्गांनी सबसिडी या जास्त चांगल्या पद्धतीने कसं लोकांपर्यंत पोहोचवता येतील किंवा जास्त प्रभावी बनवता येतील, याचे प्रयत्न एकीकडे होत आहेत. तर त्यात ते मला वाटतं एकंदर दिशा ती स्वागतार्ह आहे. पण दुसऱ्या बाजूला अनुदानं कमी करण्यात इतर अडचणी आहेत. त्यात सरकारनी एक प्रयत्न असा केलाय, की जे एक मोठं अनुदान हे फूड कॉर्पोरेशनच्या कामकाजाकरता द्यावं लागतं. म्हणजे जे किमान आधारभूत किमती शेतकऱ्यांना देणं आणि दुसरीकडे ग्राहकांना कमी दरामध्ये रेशनवरती धान्याचा पुरवठा करणं. या धोरणांमुळे जे काही अनुदानाची गरज असते, तर ते अनुदान सरकार इतके दिवस जे बजेटमधून देत होतं, आता त्याचा एक मोठा भाग हा फूड कॉर्पोरेशन वेगळी कर्ज उभारणी करून करताय. तर त्याच्यामुळे एका प्रकारे ते सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा फारसा परिणाम दिसत नाहीये. म्हणजे जरी त्याचं एकंदर बर्डन सरकारवरती वाढलं तरी ते अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत दिसत नाहीये. ते अर्थसंकल्पाच्या बाहेर मात्र ती कर्ज उभारणी वाढते आणि तो कदाचित भविष्य काळाकरता एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे कधीतरी सरकारला त्या अनुदानाबद्दल सुद्धा विचार करावा लागेल. पण सध्या एकंदर जी काही परिस्थिती आहे, एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तर त्या परिस्थितीत मला वाटतं त्या अनुदानाची जी सध्याची पद्धत आहे त्यात फार काही बदल होणार नाही. उलट कदाचित सरकारकडून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल, की एम-एस-पी वरती आम्ही जास्त खरेदी कसं करू शकू किंवा ते वाढवण्याचा उलट प्रयत्न केला जाईल सध्याच्या परिस्थितीमध्ये. नक्कीच. म्हणजे कृषी क्षेत्राला जसं आल्या-आल्या म्हणजे पंतप्रधान मोदी सत्तेवर आलेल्या पहिल्या 2 वर्षात तो म्हणजे भारताचा अर्थसंकल्प हा जसं काही ग्रामीण भारत, भारतासाठी होता, इंडियासाठी नव्हता असं चित्र होतं. तशा पद्धतीचं काही ठोस उपाययोजना कारण या टाळेबंदी दरम्यान ते एक क्षेत्र होतं जे अविरत चालू होतं. निर्मिती क्षेत्राला, प्रोडक्शन क्षेत्राला, सर्व्हिस सेक्टरला या सगळ्या टाळेबंदीमध्ये खूप म्हणजे लॉकडाऊनचाच फटका बसला आणि बंदच ठेवावा लागला व्यवसाय. त्यामुळे निर्मिती क्षेत्राची सुद्धा आणि उद्योजकांची सुद्धा मोठी एक या अर्थसंकल्पाकडनं आशा आहे.
तर कॉर्पोरेट कर असेल किंवा मॅट असेल याबाबत काय धोरण असू शकतं किंवा कशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात? साधारण एक मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी सरकारने याबाबत मोठं पाऊल ऑलरेडी उचललेलं आहे. म्हणजे कंपन्यांवरचे कर कमी केले गेले. त्याच्यानंतर नवीन अ, ज्या कंपन्या नवीन प्रकल्प स्थापन करत आहेत, त्यांच्यासाठी आणखीन कमी कर, कंपनी कर करायची घोषणा केली गेली. त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीत आपल्याकडचे कंपनी कर हे इतर देशांच्या तुलनेत स्पर्धात्मक आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात आणखीन काही मला वाटतं घट सरकार करेल असं दिसत नाही. तसं करण्याची कदाचित आवश्यकताही नाहीये आणि सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एकंदर महसुलीवरती ताण आहे, म्हणजे महसुलीत खड्डा आपल्याला दिसतोय, त्या परिस्थितीत सरकार तिकडे आणखीन सवलती देईल असं मला वाटत नाही. कदाचित फार तर एक छोटं पाऊल हे उचललं जाऊ शकतं, की एका मुदतीपर्यंतच्या नवीन प्रकल्पांसाठी सरकारने कंपनी करात सवलत दिली होती. ती मुदत कदाचित वाढवण्याची एक घोषणा होऊ शकते. याच क्षेत्राशी निगडीत म्हणजे भांडवली बाजार. या दरम्यान या भांडवली बाजाराने नवे-नवे उच्चांक स्थापन केले. म्हणजे अनेकांच्या रोजगार गेले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक जण या भांडवली बाजाराशी अवगत झाले. त्यातून कदाचित पार्टिसिपंट वाढले, उलाढाल वाढली. तर ह्या गुंतवणूकदारांना आकर्षित किंवा त्यांना कायम ठेवण्यासाठी काही सूट, सवलती किंवा एक सुलभ असं माध्यमाची जोड या अर्थसंकल्पातनं मिळू शकते का? सध्या मला वाटतं शेअर बाजारात अर्थात जी एकंदर सगळीकडे जी लिक्विडिटी आहे, त्याच्यामुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांचा जो एक मोठा ओघ सुरू होता, तर त्याच्यामुळे आपल्याकडचे शेअर बाजार अर्थात वाढले आहेत. ते कदाचित त्यांच्या योग्य मूल्यांकनापेक्षा जास्त वाढले आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी सुद्धा तशी चिंता मध्यंतरी व्यक्त केली होती आणि गेल्या 4-5 दिवसात आपण थोडेसे त्याचे पडसाद बाजारात बघितले पण आहेत. म्हणजे बाजारात जी काही 4-5 दिवसात थोडीफार घट झाली. तर तरी सुद्धा मला वाटतं मूल्यांकन अजूनही थोडं अ, वाढलेल्या पातळीवरती आहे. तर शेअर बाजारासाठी काही खास पावलं या अर्थसंकल्पात उचलली जातील का सांगता येणं कठीण आहे तसं. मला वाटतं सध्याची एकंदर महसुलाची निकड लक्षात घेता काही नवीन सवलती त्या बाबतीत दिल्या जातील असं मला वाटत नाही. ऑलरेडी बाजार म्हणजे एक शेअर बाजाराचे निर्देशांक तसे चांगल्यापैकी विक्रमी पातळीच्या जवळ आहेत. लोकांचं पार्टिसिपेशन अर्थात वाढलेलं आहे आणि त्या दृष्टीने अ, बचतीला प्रोत्साहन देण्याकरता काही पावलं जरूर उचलली जाऊ शकतात. पण ती पावलं जास्त मला असं वाटतं, की दीर्घकालीन बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलली जातील. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीपेक्षा कदाचित दीर्घकालीन बचतीसाठी काही सवलती दिल्या जातील. स्वतःचे संपादक गिरीश कुबेर हेही सहभागी झालेत. सरांना खूप म्हणजे जाणून घ्यायचे की अर्थसंकल्पातनं तुमच्या दृष्टिकोनातनं एक वेगळं काही असं म्हणजे न भूतो न भविष्यती जे म्हटलंय, ते खरोखर दिसेल का असं आम्हाला 2 तारखेच्या अंकात आम्हाला देता येईल का असं खरोखर? नाही, वीरेंद्र, खरं म्हणजे अ, 3 कारणांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरतो. अ, पहिलं म्हणजे या सरकारचं एकंदर जे आर्थिक अ, विस्तारलेपण आहे, वेंधळेपण आहे, ते एक कारण. दुसरं कारण त्याला असलेली पार्श्वभूमी ही कोरोनाची. या साथीनंतरचा हा अर्थसंकल्प आहे. आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे ज्याच्यामुळे खरं धडधड वाढलेली आहे छातीमधली, रक्तदाब अनेकांचा वाढला असेल, ते म्हणजे की हा अर्थसंकल्प न भूतो न भविष्यती आहे, असेल असं सांगितलं गेल्यामुळे. कारण इतिहास घडवण्याचा या सरकारचा लौकिक खूपच मोठा आहे. त्याच्यामुळे असा काही ऐतिहासिक, कुठल्या अर्थाने ऐतिहासिक असेल, म्हणजे बडगा पडल्यामुळे तो ऐतिहासिक असणार आहे का खूप छान सवलती असल्यामुळे अ, अ, छान आनंददायी ऐतिहासिक असेल, हे आता एक थोड्या दिवसात, 2 दिवसात कळेलच आपल्याला. पण मला असं वाटतं की मंगेशनी एक छान अशी एक व्यापक चौकट मांडली एकंदर देशासमोरच्या आर्थिक आव्हानांची. त्याच्यातल्या छोट्या-छोट्या मुद्द्यांना आपण आता स्पर्श करायला हवा आणि त्यासाठी मला 4 ते 5 मुद्दे खूप महत्त्वाचे वाटतात, की एक तर म्हणजे अर्थसंकल्पाची सुरुवात कशी होणार आहे, हा एक मला असं वाटतं की मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. म्हणजे जवळपास 7 लाख कोटी रुपयांच्या लक्ष्यापासनं दूर गेलेल्या अर्थसंकल्पाने वर्षाची सुरुवात होणार आहे. हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवायला हवा. म्हणजे स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच आपल्याला 7 लाख कोटी रुपयांचा सरकारला खड्डा असणार आहे. कारण जवळपास 24,23,000 कोटी रुपयांचं उत्पन्न त्यांनी थेट आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातनं धरलेलं होतं. ते काहीही त्याच्यात 19 लाखाच्या आसपासच ते झालेलं आहे.
2,10,000 कोटी रुपयांचं निर्गुंतवणुकीचं लक्ष्य होतं ते 40 ते 50,000च्या आसपास आहे. त्याच्यामुळे ही लक्ष्यपूर्ती मुळात दुष्काळात 13वा महिना अशा स्वरूपाची झालेली आहे. सरकारला पैसा प्रचंड गरजेचा असताना हे 7 लाख कोटी रुपयांच्या तुटीने आपण नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करतो. त्याच्यामुळे पहिला ही तूट भरून कशी येणार हा एक मुद्दा. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा मंगेशनी मांडला तो असा की 30 लाख कोटी रुपयांचा जो काही अर्थसंकल्प गेल्या वर्षीचा होता त्याच्यातनं काही देणी द्यायची आणि जी बांधील खर्च आहेत तर त्याचं जर सहज विश्लेषण केलं ना तर असं दिसतं की 3/4 खर्च हा जवळपास सरकारच्या हातामध्येच नाहीये. म्हणजे तो करावा लागणारच असा खर्च आहे. मग त्याच्यामध्ये व्याजदर असतील, कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, त्याच्या बरोबरीनं जे काही रोखे वगैरे त्याची देवाणघेवाण करायची असेल तो खर्च हा बांधील खर्च आहेच. त्याला काही पर्यायच नाही. तो सरकार त्याचं काही करूच शकत नाही कारण ही सरकारची बांधिलकी आहे. त्याच्यामुळे तो खर्च दिल्यानंतर हातात जे काही राहणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या कल्याणाचा विचार जर करायचा असेल तर तो करावा लागणार आहे. हे एक आपलं खरं म्हणजे व्यापक दुखणं आहे कारण आपल्या सरकारांचा सगळ्यात मोठा खर्च आता साधं उदाहरण जरी घेतलं तर मुंबई महानगरपालिका जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आपण मानली जाते. 30-32 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प त्याच्यामधला वर्षाचा खर्चाचा असेल तर त्यातलं जवळपास 60-62% उत्पन्न हे नेहमी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये म्हणजे किंवा हा गाडा चालू राहावा यासाठी खर्च करावा लागतो. त्याच्यामुळे राहिलेल्या पैशामध्ये आपल्या एवढ्या सगळ्या 1,30,00,000 नागरिकांचं भलं करणं हे महानगरपालिका किती ताकदीने करू शकते हे आपण सगळे अनुभवतोय. तसंच देशाच्या पातळीवरती आहे एवढा मोठा खर्च आहे त्यातलं 3/4 बांधूनच टाकला गेलेला आहे त्याच्यात काही करता येण्यासारखं नाहीये. हा एक मुद्दा. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा मंगेशनी स्पर्श केला तो म्हणजे तुटीचा. 3-3.5% आसपासची तूट असेल गेल्या वर्षीच्या लक्ष्यानुसार असं सांगितलं गेलं तर ते अर्थातच वाढणार आहे. पण त्याच्यातला अतिशय महत्वाचा मुद्दा जो लक्षात घ्यायला हवा म्हणजे अगदी आपल्या ही सगळी आकडेवारी सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातनं मिळू शकते ती सहज कुणीही तपासू शकतात. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे या 3-3.5%ची विश्वासार्हता. आणि मला असं वाटतं की या सरकारच्या बाबतीत खरं म्हणजे हा सातत्यानं हा मुद्दा येतोय कारण ज्या वेळेला ही वित्तीय तूट कमी आहे 3% आहे 3.5% आहे असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला अर्थसंकल्पातनं असलेली तूट ही तेवढी असते. पण प्रत्यक्षात सरकारी मालकीच्या कंपन्यांकडून सरकारने घेतलेला पैसा या तुटीमध्ये दिसत नसतो. उदाहरणार्थ अन्न महामंडळाकडनं गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने जवळपास 60-70 हजार कोटी रुपयांची रक्कम उचललेली आहे. आता हे देणं आहे. अशा अनेक कंपन्या आहेत सरकारी मालकीच्या की ज्यांच्याकडनं त्या नफा कमवत आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडनं पैसा सरकारने अर्थसंकल्पातला खर्चासाठी वापरायला घेतलेला आहे. पण तो देणं आहे. पण ती देणी सरकार स्वतःच्या अर्थसंकल्पात दाखवत नसल्यामुळे ती तूट कमी भासते. आता परिस्थिती अशी आहे की 3-3.5%च्या तुटीमध्ये सुद्धा हे जर प्रमाण एवढं मोठं खर्चाचं आहे ते अर्थसंकल्पात दिसलेलंच नाहीये तर ज्या वेळेला अर्थसंकल्पालाच इतकी मोठी गळती लागलेली आहे करोनासारखं वर्ष गेलेलं आहे तिथे शून्याच्या खाली आपला अर्थ विकासाचा वेग गेलेला आहे अशा वेळेला ही तूट किती असणार खरी तूट किती असणार हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो महत्वाचा प्रश्न भेडसावत असल्यामुळेच सर्वांच्या इच्छा असून सुद्धा सरकार खर्च करण्यास असमर्थ आहे. म्हणजे या क्षणाला सगळ्यांचा मुद्दा काय येतोय सगळे अर्थतज्ञ सगळे अभ्यासक काय सांगतात की सरकारने हात सैल सोडायला हवा मोठ्या प्रमाणावरती खर्च करायला हवा. आता ही इतकी साधी गोष्ट आहे कारण तुझ्या माझ्यापेक्षा किंवा आपल्या कुणाही पेक्षा सरकार जास्त श्रीमंत असणारच कारण सरकारलाच फक्त नोटा छापण्याचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्या एवढा पैसा असताना सुद्धा सरकार खर्च का करू शकत नाहीये याचं खरं कारण हे आहे की प्रत्यक्ष वित्तीय तूट दाखवली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या अर्थसंकल्पाच्या आधी गेल्या अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला त्या वारं शिरायचं होतं त्याच्या आधी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावरती कर सवलत दिली उद्योगांना. तो खड्डा पडलेला असताना हे सगळं झालेलं आहे आणि त्यात ही घेतलेली उचल हे मला असं वाटतं की खूप मोठं आव्हान सरकार पुढे असेल. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षा असून सुद्धा सरकार मदत करू शकलेलं नाही
आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आपल्या वाचकांनी आणि आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवा. सरकार सांगतं तितकी मदत करू शकलेलं नाही. हे गमतीशीर आहे की अमेरिकेने आता तुलना होऊ शकत नाही, कारण $19 ट्रिलियन ची इकॉनॉमी आहे, 19 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. आपण जेमतेम 2-2.5 लाखाच्या कोटी डॉलरच्या आसपास आहोत. तर तुलना होऊ शकत नाही, हे मान्य. पण जर प्रमाणात जरी विचार करायचा झाला, तर अमेरिकेने त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या जवळपास 15% रक्कम ही करोना काळात ही वेगवेगळ्या मदतीसाठी दिलेली आहे, वेगवेगळ्या योजनांवर खर्च केलेली आहे. गेल्या वर्षी $3 लाख कोटी दिले, यावर्षी $3 लाख कोटी च्या आसपास त्यांची रक्कम आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी किरकोळीत त्यांनी जी रक्कम खर्च केली, जाहीर केलेली आहे, ती 90,000 म्हणजे घर बसल्या प्रत्येक अमेरिकी नागरिकाला विशिष्ट रक्कम मिळेल, बेकार भत्ता म्हणून मिळेल, अशा स्वरूपाची तरतूद ही तो देश करू शकलेला आहे. एवढा पैसा तो खर्च करू शकलेला आहे. आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आकारा एवढी रक्कम जर्मनीने विशेष निधी म्हणून दिलेली आहे. इंग्लंडच्या अर्थसंकल्पाने अनेक खूप सुंदर नाविन्यपूर्ण उपाय योजलेले आहेत, लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढावी यासाठी. आणि हे इतके नाविन्यपूर्ण आहेत की त्याच्यात सरकारला खूप काही खर्च करावा लागतं असं नाही. उदाहरणार्थ कुठलाही ब्रिटिश नागरिक जर हॉटेलमध्ये जाऊन त्याचं 10 पाउंड असं बिल झालं, त्याच्यापेक्षा वरती बिल झालं, तर निम्मा खर्च हा त्याचा हॉटेल मालकाला सरकारकडून दिला जाणार आहे. जर्मनीने अनेक उपाययोजना, त्यातला एक उपाययोजना आहे की ते छोटे लहान मध्यम उद्योग असतील, त्यांच्या वेतनाचा निम्मा भार हा सरकार उचलणार आहे. तर अशामुळे नागरिकांच्या हातामध्ये पैसा खेळतो किंवा जो काही आहे तो त्यांना खर्च करण्याची उमेद राहते. आता गेले काही दिवस सातत्यानं आपण ऐकायला येते की ग्रीन शूट्स आले, म्हणजे हिरवे कोंब अर्थव्यवस्थेला फुटलेत. मग त्याच्यासाठी आकडेवारी आपल्या समोर सादर केली जाते आणि मग त्या किती छान अर्थव्यवस्थेची प्रगती होते आणि आपण म्हणजे तू आणि मी मंगेशला घेणार योग्य नाही. आपणच असे कपाळकरंडे आहोत की फक्त वाईटच गोष्टी दाखवतोय वगैरे वगैरे. पण आता यातली गमतीचा भाग जर लक्षात घेतला, तर मोटारींची विक्री झाली असं खूप मोठ्या प्रमाणावरती सांगितलं गेलं. तर कुठल्या मोटारींची विक्री झाली हा त्यातला एक तपशिलाचा भाग घेतला ना, तर याच्यातनं आपल्याला निष्कर्ष निघू शकेल. लहान मोटारी आहेत आणि ज्या ज्या आलिशान असू शकतात त्यांची खरेदी झाली. लहान मोटारी याच्यासाठी की ज्याला आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहायची शक्यताच नाहीये, पण तरी त्याचा पगार निश्चितपणे दिला जातोय, अशा वर्गाने मोटारी घेतल्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो ऑक्सफॅमच्या अहवालातनं आलेलाच आहे, श्रीमंत अतिश्रीमंत झाले या काळामध्ये. ज्यांच्याकडे होतं त्यांना अधिकच कसं मिळालं, म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पण तितक्याच अधिक प्रमाणात प्रचंड श्रीमंती सुद्धा वाढली. तर त्यांच्याकडनं खर्च झालेला आहे. पण जो गरिबांच्याशी संबंधित निगडीत असतो किंवा गरीब म्हणण्यापेक्षा अल्प उत्पन्न गटाशी निगडीत, जर समजा दुचाकी बघितल्या आपण किंवा रिक्षा, तिचाकी जर व्यवसायासाठी जर खरेदी बघितली, दुचाकींची संख्या वाढलेली नाहीये, ते उलट प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे सांगण्याचा अर्थ असा की उच्च मध्यम वर्ग आणि अतिउच्च मध्यम वर्ग यांचं काही फार बिघडलेलं नाही. त्यांना पगारात झीज सोसावी लागली असेल, 20%, 30%, 40% पगार त्यांना कमी घ्यावा लागला, पण त्यांना 1 तारखेला काही ना काही त्यांच्या खात्यामध्ये जमा होत होती. प्रश्न आहे तो तशी व्यवस्था नसलेल्या वर्गाचा. आणि आपल्या समाजाचा एक मोठा वर्ग असा आहे की जो या रडारच्या खाली आहे, जो अर्थमंत्र्यांच्या किंवा कंपन्यांच्या संभाव्य ग्राहकांच्या यादीमध्ये नसतो, त्यांच्या लक्षामध्ये नसतो. त्यासाठी काहीतरी करणं हे सरकारला अपेक्षित आहे. त्यासाठी काहीतरी करणं याचा अर्थ सरकारने आपला खर्च वाढवणं. आता इथे हा कळीचा मुद्दा येतो की सरकार जो काही आपला खर्च आहे तो आता वाढवणार का? कारण गेल्या 11 महिन्यामध्ये बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये फक्त या कालखंडामध्ये आकडेवारी असं दर्शवते की 18 मिलियन 1,80,00,000 बेरोजगार आधीच्या बेरोजगारांच्या संख्येत त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. आता नुसती ही आकडेवारी दाखवते का आर्थिक विवंचनेचं लक्षण म्हणून नाही. जे मनरेगाचे ते विविध कार्यक्रम सरकारतर्फे राबवले जातात, त्याच्यामध्ये जवळपास 26 लाख कुटुंबांची भर पडलेली आहे. म्हणजे 2,60,00,000 कुटुंब जर धरली, ते 4 किमान सदस्य धरले, तर जवळपास 8 लाख नागरिक आपल्या देशातल्या 8 कोटी नागरिक आपल्या देशातले या रोजगार हमी योजनांवर काम करू लागलेले आहेत. याचा अर्थ असा की सरकारला या योजनांसाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागेल आणि सर्वसाधारणपणे भारतीय राजकारण्यांची जी मानसिकता आहे ती, तिचाच इतिहासाचा वेध घेतला आपण, ती जे काही दाखवते ते जर आता होणार असेल
तर जो अभूतपूर्व अर्थसंकल्प असेल असं ते सांगितलं गेलं तर ते तुझ्या माझ्या आपण ज्या वर्गातनं येतो त्याला काळजी वाटावी अशी परिस्थिती असेल. कारण गरिबांचं कल्याण करणं याचा एकमेव अर्थ भारतीय राजकारणांमध्ये श्रीमंतांकडून काढून घेणं असाच असतो. संपत्ती निर्मितीला महत्व दिलं जाणं अजूनही आपल्या संकल्पनांमध्ये नाही. आणि श्रीमंत म्हणजे कोण? श्रीमंत म्हणजे कोण? सरकारची व्याख्या अतिशय सोपी आहे. सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते सोडून बाकीचे सगळे श्रीमंत असतात. त्याच्यामुळे तुझ्या माझ्या खिशातनं किती जास्तीत जास्त काढता येऊ शकेल याचा विचार या अर्थसंकल्पामध्ये असेल. आणि ते सुद्धा अशा वर्षामध्ये की ज्या वेळेला तेलाचे दर अतिशय नीचांकी गेले तरी सुद्धा आपण तेलाचे दर प्रचंड असले असते तर जेवढी रक्कम खर्च केली असती तेवढी रक्कम आपण इंधनावर खर्च करत आहोत, अजूनही करत आहोत. आणि एका डॉलरनी तेलाचे दर जर वाढले आणि कमी झाले तर जवळपास 5.5 ते 6,000 कोटी रुपयांच्या सरकारच्या उत्पन्नामध्ये फरक पडतो. कमी होतं किंवा वाढतं. तर कमी झाल्यानंतर इतकी प्रचंड गंगाजळी जर सरकारच्या हातामध्ये जमली असेल तर त्या गंगाजळीचा विनियोग कसा झाला हा प्रश्न आपल्या वाचकांना पडायला हवा. कारण तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाले. ते $129 पर्यंत जे होते ते जवळपास $29 पर्यंत आले. तर $100 जर दर कमी झाले असतील तर 100 गुणिले 5-6 हजार कोटी जर जी रक्कम असेल ज्याची चांगला गुणाकार आहे त्याने ती करावी. इतकं उत्पन्न सरकारला मिळालं असा सरळ त्याचा अर्थ आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला तेलाच्या इंधनाच्या दरामध्ये सवलत मिळालेली नाही. त्याचप्रमाणे तेलाचे दर आता वाढू लागलेले असताना सुद्धा त्याच्यावरती सरकार त्यांचा कर घेत आहे. म्हणजे जवळपास जर 93-92 रुपये पेट्रोलचे जर भाव असतील तर आज मितीला 62 ते 63 रुपये केवळ करापोटी जात आहेत. केंद्रीय करापोटी आणि राज्य करापोटी. याचा अर्थ सरकार जो काही खर्च केल्याचा किंवा आपल्यावरती खर्च केल्याचा दावा करतोय किंवा दाखवतोय त्यातला सगळ्यात मोठा वाटा ज्या उत्पन्नामधनं येतो ते उत्पन्न तुझ्या माझ्या खिशातनं गेलेलं असतं आणि ते जातंय. इंधन हा खर्च असा आहे की आपण टाळू शकत नाही, तो करावाच लागतो. त्याच्यामुळे याच्यात आपल्याला किती सवलत मिळते हा एक मुद्दा राहील. आणि जाता जाता एक महत्वाचा मुद्दा मंगेशनी आणि तुझ्या चर्चेमध्ये तो आला होता की अधिभार काही लावला जाईल किंवा काय. आता हे इतकं लाजीरवाणं प्रकार आहे अधिभार हा नावाचं प्रकरण की हे सरकारला हिशोबात दाखवावं लागत नाही. सरकार त्याला हवा येईल हवा तसा हा रक्कमेचा भाग खर्च करू शकतं. अर्थसंकल्पात ही रक्कम धरली जात नाही कारण अर्थसंकल्प हा वेगळा असतो आणि अधिभार त्याच्यावरती तो वसूल होतो. आधीच इतके अधिभार आपण देत आहोत वेगवेगळ्या कारणाने. पायाभूत सुविधांसाठी देतोय, रस्त्यांसाठी देतोय आणि तरी सुद्धा खड्ड्यातनं मार्गक्रमणा करतोय. आणि त्याच्यात जर करोनाचा जर आणखी वेगळा त्याच्यासाठी अधिक लावला गेला तर मला असं वाटतं की आपल्यासाठी हे अधिक खडतर वर्ष असेल. हा एक भाग. आणि शेवटचा मुद्दा मला पहिल्या प्रतिपादनामध्ये महत्वाचा वाटतो की या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा आपला सुटून गेलाय आणि त्याला आपण स्पर्श करायला हवा. तो म्हणजे डबघाईला गेलेली राज्य सरकार. देशामधल्या सर्व राज्य सरकारांचा खर्च हा जर त्या पद्धतीने बघितला तर केंद्रापेक्षा 70 ते 80% अधिक रक्कम राज्य खर्च करत असतात. राज्य ही हल्ली महत्वाची झालेली आहेत उत्पन्नाच्या आणि वस्तू आणि सेवा कराच्या नंतरच्या खर्चाच्या रचनेमध्ये. तर अशा वेळेला राज्य ही डबघाईला आलेली आहेत आणि त्याच वेळेला या अर्थसंकल्पामध्ये मला अशी शंका म्हण, भीती म्हण, काळजी म्हण, काही म्हण की 1 तारखेला जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाईल त्याच वेळेला 15व्या वित्त आयोगाचा अहवाल सुद्धा सादर केला जाईल. त्याच्यामध्ये तशी अपेक्षा आहे तसं करणं ह्या परंपरेचा भाग आहे. तसं असेल एन.के. सिंग या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही खूप मूलभूत सूचना केलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये. त्यातली एक जर महत्वाची सूचना जर लक्षात घेतली तर ती अशी आहे की याच्या पुढे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपल्या वाचकांनी पण लक्षात घ्यायला हवा. कारण आतापर्यंत आपण सरकारच्या खर्चाच्या काही संकल्पना होत्या की केंद्रीय सूची असायची, राज्य सरकारची सूची असायची आणि एक ही जी दोन्हीच्या ठिकाणी ज्याला कन्करंट लिस्ट म्हणतात म्हणजे राज्यांकडेही खर्च आहे आणि राज्यांकडे आणि केंद्रांकडे दोघांनाही खर्च करावा लागतो. त्यातलं फक्त केंद्राच्या पातळीवर खर्च करावा लागतो असा घटक म्हणजे संरक्षण. संरक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलत नाहीत. म्हणजे सीमेवरती काय होतंय त्या संरक्षण दलाच्या खर्चासाठी राज्य सरकारने खर्चात वाटा उचलणं अपेक्षित नाहीये. पण या वित्त आयोगाने एन.के. सिंग यांच्या वित्त आयोगाने 15व्या वित्त आयोगाने अशी सूचना केलेली आहे की यापुढे संरक्षणाच्या खर्चाचा भार सुद्धा राज्यांनी उचलायला हवा. आणि ज्या पद्धतीने उत्पन्न मिळायची किंवा खर्च वाचवायची सरकारला संधी असते ते साधली जाते. त्यामुळे आम्ही काही केलेलं नाही पण वित्त आयोगाने सांगितलं म्हणून आम्ही ह्या सूचनेचा स्वीकार करतो.
असं म्हणून हाही जर खरं राज्यांच्या माथ्यावरती यायला लागला, तर आधीच डबघाईला असलेली राज्य सरकार ही या मोठ्या खर्चाला त्यांना आणखी एका घटकाला तोंड द्यावं लागेल. त्यातूनच केंद्र राज्य कर वाटप कसं व्हायला हवं, हा मुद्दा या वित्त आयोगासमोर आहे. तो प्रश्न आधीच भेडसावतोय. कारण गेल्या वर्षी तामिळनाडूनी असा दावा केला होता आणि त्यांनी त्या आकडेवारीने सिद्ध केलं होतं काही आर्थिक विश्लेषकांनी, की उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हा तामिळनाडू मधला शेतकरी फेडतोय त्याच्या अधिक उत्पन्नामधनं. आणि हे मान्य चर्चेमध्ये सर्व मते मान्य झालेला हा युक्तिवाद होता. असं असताना जर राज्यांचा खर्च जर राज्यांना उत्पन्नात अधिक वाटा न देता वाढवता आला किंवा वाढवला गेला, तर मला असं वाटतं की राज्यांना सुद्धा आर्थिक आव्हानांना तोंड द्यावं लागेल. हे 5 मुद्दे मला असं वाटतं की महत्वाचे आहेत. हे अशा अर्थाने महत्वाचे आहेत की अर्थसंकल्पाला सामोरं जाताना 1 तारखेला आपल्या वाचकांनी, आपल्या आता कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी कशाची पार्श्वभूमी ठेवावी, कुठले मुद्दे विचारात घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या आव्हानाला सामोरं जावं, हे मला असं वाटतं याच्यामधनं स्पष्ट होईल. आणि याच्या पुढचा भाग आपल्या कार्यक्रमाचा जो काही असेल, तो सहभागींकडून काही प्रश्न असतील, तेही आपण घेऊया आणि मंगेशना याच्या शिवाय जर काही प्रतिपादन करायचं असेल, तर ते सुद्धा मला असं वाटतं करू द्यायला हवं. निश्चितच. संपादक म्हणाले तसं की खर्च करायचा खूप आहे, म्हणजे सगळ्यांना वाटतं की खर्च झाला पाहिजे. पण याचं ठोस उदाहरण म्हणजे लॉकडाऊनमध्ये टाळेबंदी दरम्यान व्याजाचे दर हे किमान स्तरावर आले. 7%, 8%. म्हणजे ऑटो लोन सुद्धा सिंगल डिजिटमध्ये आजकाल अवेलेबल झालेलं आहे. पण तरी सुद्धा डिमांड नाहीये. क्रेडिट फ्लो आपण बँकाचा बघितला सप्टेंबर एंड अखेरपर्यंत, तर 3 ते 5% हा क्रेडिट फ्लो आहे. त्यामुळे मागणीच नाहीये. मागणी नसणारी व्यवस्थाच इथे कोरोनाने आणून ठेवली, टाळेबंदीने आणून. अशा वेळेस जर आपण 35 लाख कोटीचं जर टार्गेट म्हणत असू किंवा सरकार खर्च करेल असा अंदाज म्हणत असू, तर हा सरकार खर्च करणार का? कारण डिमांडच नाहीये आणि करणार कुठे सरकार खर्च? तर मंगेशजी, मला हेच विचारायचं आहे की या माध्यमातून सरकारला स्कोप आहे खर्च करायला, पण ही जी उत्पादकता आहे, मागणी आहे, मागणी वाढवण्यासाठी सरकारला काय उपाययोजना आहेत? सरकार पुढे काय पर्याय असू शकतात? मागणी वाढवण्याकरता एक भाग हा झाला की सरकारला जे आपण असं म्हणतो की अर्थव्यवस्थेचं जे इंजिन आहे त्याच्यामध्ये तेल घालण्याची आवश्यकता आहे. ते जास्त वेगाने पळण्याकरता. आणि जेव्हा आपण मगाशी मी असं म्हटलं की जास्त खर्च होण्याची आवश्यकता आहे किंवा पायाभूत सुविधांवरती आणि त्याचे जे प्रकल्प आहेत. आता सरकारने मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन जाहीर केली होती, की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 110 लाख कोटी रुपयांचे पायाभूत क्षेत्रांमधले प्रकल्प पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्र या सगळ्यांच्या खर्चातून उभे केले जातील. त्यासाठी ते प्रकल्प लवकर लागावेत यासाठी प्रयत्न केले जातील. तर त्या प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न अर्थातच केला जाऊ शकतो. त्या सगळ्यातून आपण असं म्हणतो की एकूण अर्थव्यवस्थेला थोडंसं इंधन मिळतं. त्या व्यतिरिक्त लोकांची क्रयशक्ती वाढवण्याकरता काय करायला लागेल हा जर प्रश्न असेल, तर एक त्याचं म्हणजे एक आपण असं म्हणू की तात्विक पातळीवरती एक त्याचं उत्तर असं आहे की करांचे दर कमी केले जावे. आणि हे करांचे दर कुठले, तर प्रत्यक्ष कर नाही, तर अप्रत्यक्ष कर. पण अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत सध्या निदान टेक्निकली तरी परिस्थिती अशी आहे की हे दर जीएसटी परिषद नक्की करते आपल्याकडे. त्यात अर्थात केंद्र सरकारच्या भूमिकेला अर्थात खूप मोठं महत्व आहे. पण जीएसटीचे दर हा अर्थसंकल्पाचा भाग नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा काही जर निर्णय करायचा असेल, तर तो वेगळ्या पद्धतीने जीएसटी परिषदेमध्ये राज्य सरकारांना सोबत घेऊन करायला लागेल. पण तो करताना सुद्धा मला वाटतं एक अडचण अशी असणार आहे की सरकारला एकीकडे तुटीचाही विचार करायचा आहे. एकंदर सध्याच्या परिस्थितीमध्ये महसूल कमी होईल अशी कुठली पावलं उचलणं सरकारला खूप कठीण जाणार आहे. म्हणजे ती पावलं घेतली गेली तर ती मोठ्या दबावाखाली घेतली जातील. उदाहरणार्थ आधी जसं म्हटलं की उद्या समजा पेट्रोलचे दर 100 वरती पोहोचले आणि त्याच्यावरनं राजकीय आंदोलनं व्हायला लागली, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोष दिसायला लागला, तर कदाचित त्या दबावाखाली ते दर त्याचे जे अबकारी कराचे दर आहेत ते सरकारला कमी करायला लागतील. तर असे काही कर कमी करण्याचे निर्णय हे कदाचित दबावाखाली होऊ शकतील. पण एकंदर महसुलीची सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर मला नाही वाटत की सरकार आपणहून
कुठले कर कमी करण्याचा या क्षणी प्रयत्न करेल? नक्कीच, कारण आयता स्त्रोत घालवणं हे सरकारसाठी एक आव्हानात्मकच असेल. जसं कोविडच्या रूपात एक संधी मिळते, की जी आपण चर्चा करतोय किंवा जे माध्यमांमधनं येतंय, की असा प्रकारचा कर लावला जाऊ शकतो किंवा आता ग्रीन टॅक्स जो वाहनांवरचा आहे, ही सगळी स्त्रोत आहे. ही स्त्रोत अशी उत्पन्न म्हणजे सरकारचं एक प्रकारे आपण म्हणून नोकरी गेली असताना आपण आपल्या एफ-डी पण मोडायच्या नाही किंवा सोन्याकडे बघायचं सुद्धा नाही, अशा प्रकारची ही सरकारची वेळ असावी. निश्चितच आहे. पण विकासाला वेग देणं आणि पायाभूत सेवांवरचा खर्च असेल किंवा जी वेगाने क्षेत्र वाढतायत, माहिती तंत्रज्ञानाने लॉकडाऊनच्या काळात खूप या डिजिटल युगाने हातभार लावला म्हणजे सामान्यांना सुद्धा. तर या क्षेत्रावर भर देणं हे निश्चितच आव्हान असेल. अशी आणखीन कोणती वेगळी क्षेत्र असतील की ज्यांच्या माध्यमातून सरकारला जे आपलं $5 लाख कोटी अर्थव्यवस्थेचं लक्ष्य आहे ते या माध्यमातून पूर्ण करण्याची संधी आहे? मंगेश त्याच्याविषयी जास्त अधिक सांगू शकेल, पण वीरेंद्र एक लक्षात घ्यायला हवं की जन्माला आलेलं पोर आपोआप वाढतं. आज 6 इंच झालं, उद्या 8 इंच झालं, परवा 15 इंच, 20 इंच जे काय असेल ते. त्याच्यामुळे 5 लाख कोटी होणं हा माझ्या दृष्टीने विजयाचा भाग असू शकत नाही. क्रयशक्ती वाढतीये का? दरडोई उत्पन्न वाढतीये का? 5 लाख कोटी झालं अर्थव्यवस्था तरी सुद्धा आपण अल्प किंवा मध्यम उत्पन्न गटातच धरले जाणार आहोत. कारण 5 लाख कोटीची अर्थव्यवस्था नागरिक आणि भागिले उत्पन्न केलं तर आपलं इंडोनेशियापेक्षा जास्त श्रीमंती असणार नाहीये. त्याच्यामुळे या फसव्या घोषणा किंवा त्या घोषणा छान असतात पण त्या फसव्या असतात. फसव्या घोषणा म्हणणं बरोबर नाही, पण घोषणा फसवू शकतात कारण त्याच्यामध्ये एक खरा अर्थ त्यातला लोक लक्षात घेत नाहीत. पण मला असं वाटतं की या क्षणाला कुठल्याही चांगल्या सरकारने किंवा चांगल्या अर्थ मंत्रालयाने किंवा मंत्र्याने जास्तीत जास्त लोकांच्या हाती पैसा कसा देईल, कारण सरकार जे जे करतंय ना अगदी डिमांड अँड सप्लाय या अर्थानेच सगळा जर विचार करायचा झाला तर सप्लाय साइड मॅनेजमेंट खूप करतंय सरकार. तुम्ही मला माझी 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 समस्या काय की माझी अन्नावरची वासना गेलेली आहे. तुम्ही भले पंचपक्वान्न ठेवाल, आणखी अमुक ठेवाल, काय डेझर्ट ठेवाल, 10 व्हरायटी ठेवाल, काय वाटेल ते ठेवाल, पण प्रश्न असा की मला भूक लागणार कशी? तुम्ही नुसतं पुरवठा करून उपयोग नाही. सरकार ते गेल्या वर्षभरातले सगळे प्रयत्न दुर्दैवाने हे पुरवठ्याच्या बाजूचे आहेत. मागणी कशी वाढेल? मागणी वाढण्यासाठी एकच मार्ग असतो की मला शाश्वती हवी. हा जो काही पैसा आहे तो मी व्यवस्थित खर्च करू शकतो किंवा नसेल तर मला पैसा मिळू शकतो. म्हणजे सरकारने जे काही करायला हवं ते मागणीसाठी करायला हवं आणि त्यासाठी सरकारच करू शकतं, दुसरं कोणीही करू शकत नाही. खाजगी व्यक्ती कधीही कितीही मोठा उद्योगपती झाला तरी तो करू शकत नाही. मला असं वाटतं की मंगेश या विषयावर अधिक जास्त शुद्ध भाष्य करू शकेल. मागणी वाढवण्याच्या दृष्टीने काही म्हणजे इतर देशांनी जे प्रयत्न केले म्हणजे मगाशी आपण म्हटलं अमेरिका किंवा जर्मनी तिकडे जे प्रयत्न झाले त्यात एक भाग हा होता की लोकांनाच एका उत्पन्न मर्यादेपर्यंतच्या लोकांना थेट काही उत्पन्न सरकारने दिलं. म्हणजे अमेरिकेत $1200 सुरुवातीला, नंतर $600 प्रत्येक मला वाटतं कुटुंबामागे त्यांनी ती रक्कम थेट दिली होती. दुसरं त्यांनी हे जे केलं होतं की काही उद्योगांना सॉरी $2000 समजा असं जर एका कुटुंबाला दिले गेले असतील तर त्याचं रुपयात रूपांतर करून सांगूया. मला असं वाटतं की नक्की घर बसल्या नागरिकांना किती मिळाले रुपयाच्या. त्यासाठी आता गुणाकार करायला लागेल. डॉलरचा रुपयात नेहमीच ते खूप मोठी रक्कम होईल. पण ज्या प्रकारचे जे उपाय होते म्हणजे दुसरं त्यांनी असं केलं की काही उद्योगांना त्यांनी सवलती दिल्या की त्यांनी जर का नोकर कपात केली नाही किंवा नवीन रोजगार निर्माण केले तर फारच चांगलं, पण निदान त्यांनी नोकर कपात केली नाही तरी अशा उद्योगांना काही थेट मदत सरकारच्या माध्यमातून दिली गेली. तर त्या पद्धतीचे जे उपाय आहेत जे लोकांच्या हातात थेट पैसा पोहोचवणारे होते, तर तसे उपाय आपल्याकडे त्या प्रमाणावरती झाले नाहीत. म्हणजे काही गटांना एक बँकांमध्ये काही रक्कम जमा करण्याची पावलं उचलली गेली. म्हणजे तो एक अपवाद सोडला तर इतर त्या प्रकारचे मोठी पावलं आपल्याकडे उचलली गेली नाहीत. म्हणजे मला माहित नाही कदाचित एक आपल्याकडे त्या पद्धतीच्या यंत्रणा आहेत का आणि अर्थात तेवढा पैसा खर्च करण्याची सरकारकडे धमक होती का? कारण मला असं वाटतं की आपलं सरकार कदाचित या दबावाखाली राहिलं की आपणही जर का तुटीच्या बाबतीत इतर देशांचा कित्ता गिरवला तर पतमानांकन संस्था आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतील. भारताचं मानांकन कमी केलं जाईल.
आणि मग कदाचित त्याचे इतर काही परिणाम होऊ शकतील. म्हणजे मला माहित नाही, कदाचित असंही शक्यता आहे की सरकारने अनौपचारिकरित्या काही लोकांची चाचपणी सुद्धा कदाचित त्या पातळी टप्प्यावरती केली असेल, की आम्ही जर का तुटीची जी काही लक्ष्मण रेषा म्हणता येईल ती ओलांडली तर काय होऊ शकेल. काही कारणं असतील, पण त्यावेळेस सरकारने असा निर्णय घेतला की आपण एका मर्यादेपर्यंत पलीकडे वित्तीय तुटीची जी लक्ष्मण रेषा आहे ती पार करायची नाही, आणि त्याच्यातून एक मर्यादा आली आपल्या सरकारकडून जी ज्या पद्धतीची मदत केली जात होती. आणि मग तो आकडा मोठा सांगण्याकरता मग पुढच्या 5 वर्षाकरता ज्या योजना आहेत वगैरे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न मग केले गेले. लोकसत्ताने हा पुनीत बालन ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या मार्फत घेत असलेला आणि शिवाय स्टोरेज टेल ऍप यांचा पॉवर्ड बाय असलेला हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे येतोय. प्रश्नही खूप आलेले आहेत आणि ते स्वाभाविक असेच आहेत की वित्तीय तूट कशी नियंत्रणात आणली जाईल, व्यक्तिगत प्राप्तिकर दात्याला काय दिलासा मिळू शकतो, अशा पद्धतीने. जसं सरांनी पण उल्लेख केला की तुम्ही पण म्हटलं की इंधन भरण्याची गरज आहे या सगळ्या याच्यामध्ये. पण एकीकडे अशी परिस्थिती आहे आणि म्हणजे आपण म्हणतो की बाप भीक मागू देईना आणि आई जेवू घालीना. लॉकडाऊन असताना, टाळेबंदी असताना, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना तुम्ही 60% कर्जाचे दर, स्टॅम्प ड्युटीचा थोडाफार परिणाम झाला कारण त्यामुळे थोडंसं रिअल इस्टेटमध्ये बूम वाढली. पण सगळ्या त्या इन्व्हेंटरी या म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बासनात पडलेल्या इन्व्हेंटरी होत्या. त्यामुळे तो काही ऍक्च्युअल ग्रोथ रेट नाहीये किंवा ती अर्थव्यवस्था एक वेगाने वाढली हे असं निदर्शक मानता येणार नाही. ठोस उपाययोजनांची आम्ही अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा करतोय, जी आम्हाला टाळेबंदी दरम्यान ज्या काही सलग प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेलेल्या, जे काही सांगितलं जात होतं की सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या हे 10% पॅकेज आहे, पण ते थेट असं कुठे दिसलं नाही. थेट म्हणजे 15 लाखाचे तर आम्ही अजून वाटच बघतोय, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार आहे. पण अशा ठोस उपाययोजना देऊन अर्थव्यवस्थेला आणि त्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाला प्रोत्साहन देणारी पावलं या अर्थसंकल्पात उमटवण्याची संधी किंवा चान्स आहे का, असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं संधी नक्कीच आहे. जर का वित्तीय तुटीच्या बाबतीत आपण 5-5.5% किमान सरकारने पुढच्या वर्षीचं लक्ष जर का ठेवण्याची तयारी दाखवली, तर पुढच्या वर्षी एक तर चांगला भाग असा आहे की पुढच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चांगला असणार आहे, 11 ते 12%. आणि आपण नेहमी वित्तीय तुटीचा हिशोब हा वित्तीय तूट भागिले जीडीपी असं करतो. तर त्याच्यातला जो भागाकाराचा भाग आहे तो जीडीपीचा पाया वाढलेला असणार आहे. 11% वाढ, त्यात महागाई जोडली तर जवळपास 15 ते 16% जे जीडीपी चा आकडा आहे तो वाढू शकेल. तर त्याच्यामुळे किमान तेवढ्या प्रमाणामध्ये खर्च वाढवण्याची संधी सरकारकडे निश्चित आहे पुढच्या वर्षी. आणि जर ते 15-16% जर का खर्च वाढवण्याची त्यांनी तयारी दाखवली, तर त्यातून जरी आपण म्हटलं की एक मोठा भाग हा अपरिहार्य खर्चांचा आहे, तरी सुद्धा बाकीच्या भागामध्ये एक भरीव वाढ करण्याची संधी या अर्थसंकल्पाला मिळू शकेल. पुन्हा एक एक पण हा. जर का पुन्हा 3-3.5% जाण्याची घाई सरकारने केली, तर मात्र ती संधी अर्थातच असणार नाही. त्याच्यामुळे तो एक मोठा धोरणात्मक निर्णय या अर्थसंकल्पामध्ये दिसेल. मला अशी अपेक्षा आहे, आणि अपेक्षा आणि आशा दोन्ही आपण म्हणू, की सरकार त्यातला पहिला पर्याय निवडेल, की पुढच्या वर्षी 5-5.5% वित्तीय तुटीचा पर्याय कदाचित सरकार निवडेल, असं आशा मी करतोय. नाही, सकारात्मकतेच्या पातळीवरती विचार केला तर मंगेश म्हणतो की अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मला एक अशी एक म्हणजे वेडी आशा म्हटलं तर हरकत नाही, पण आशा आहे की मिनिमम बेसिक इन्कमच्या या त्या संकल्पनेबरोबर अरविंद सुब्रमण्यम अर्थसचिव अर्थ सल्लागार असताना त्यांनी मांडली होती. मागणी वाढवण्यासाठी तशा काही क्रांतिकारक मार्गाचा अवलंब सरकार करेल का, हा म्हणजे माझ्याकडूनच तुलाही एका अर्थाने प्रश्न. म्हणजे मला असं वाटतं की ते करू शकेल, पण त्यातली उत्तर शोधायला गेलं तर अडचण अशी दिसते की हा पर्याय काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये होता. त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं, असं काही कमीपणा वाटण्याचा जो सध्याचा राजकारणाचा खेळ आहे, त्याच्यामुळे असं काही सरकार करू धजेल का, आणि तशी करायला म्हणजे संधी आहे असं नाही का वाटत? तसं अर्थात म्हणजे तो खरंच तसं काही झालं तर तो एक मोठा क्रांतिकारक निर्णय असेल, यात शंका नाही. म्हणजे त्यासाठी लागणारी एक जी काही
पूर्वपीठिका आहे ती काही अहवालांनी तयार केलेली आहे. पण हा निर्णय घेण्याकरता एक दुसरी आवश्यकता अशी आहे, की त्याच्यासाठी इतर सबसिडी कमी बंद करून करा. किंवा खरं तर बंद करून मग या बरोबर. संकल्पनेकडे वळा असा एक म्हणजे तशी गरजही आहे. कारण ते केल्याशिवाय पैसा या येणार. संकल्पनेसाठी लागणारा जो काही आर्थिक तरतूद आहे, ती उभी राहू शकणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्या दृष्टीने जर का बदल करायचा तर खूप मोठा म्हणजे आपण त्याला खरोखरच हो. क्रांतिकारक म्हणता येईल अशा स्वरूपाचा तो बदल असेल. तर तेवढा मोठा बदल अ, अ, म्हणजे कठीण आहे. म्हणजे मला नाही वाटत म्हणजे एक प्रॅक्टिकल दृष्टीने विचार जेव्हा मी करतो, तेव्हा मला असं वाटतं की एवढं मोठं पाऊल कदाचित नाही उचललं जाणार. त्यासाठी कदाचित जास्त वेळ द्यायला लागेल. कारण या मुळात त्यात सबसिडी कमी करणं किंवा बंद करणं ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. म्हणजे हो. बटन ऑन ऑफ नाही, केल्यासारख्या पद्धतीने ते होऊ नाही शकत. नाही, पण त्याच्यामुळे त्या या दृष्टी हे बटन ऑन ऑफ करून केल्यासारखंच केलं जातं असे घडलेलं आहेतच ना, आपल्या काही निर्णय गोष्टी घडलेल्या आहेतच. खरं. बटन बंद केलं आणि 87% रोख गेली बाजारात ना, तसं तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे चांगल्या अर्थाने सुद्धा असं सरकार करू शकतं. म्हणजे अजून एक आशा आहे की काहीतरी खरोखर सकारात्मक यातनं निघू शकेल. कारण हे इतकं महत्वाचं मला असं वाटतं की पाऊल होईल. ऐतिहासिक ठरेल जसं झालं तर. या सरकारच्या निर्णयाचे जे काही ऑन ऑफ होत आहेत म्हणजे प्राप्तिकराची 2 पर्याय आणणं काय? तुम्ही म्हणताय तसं यावेळेस मे बी वाइंड अप होण्याची शक्यता आहे किंवा ॲज इट इज एखाद वर्ष राहील. या ह्याच्यामध्ये सगळे झटके हे सामान्याला बसलेले आहेत. जसे की महागाई. अजूनही ती महागाईचा दर हा रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जवळपास वरतीच आहे. 4% तो अजून तर गाठलेला नाहीये. तर ही महागाईची म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की खर्च वाढणारच आहे, अनुदानावरचा खर्च कमी नाही होणार नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक फिस्कल डेफिसिट वाढणार. अशा ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात महागाईचा फुगा आणखी फुगण्याची शक्यता वाटत नाही. मला वाटतं महागाईचा धोका निश्चितच आहे. म्हणजे 2-3 गोष्टींमुळे मला वाटतं तो आहे. एक म्हणजे सध्याचा महागाईच्या आकडेवारीत जो काही आपल्याला एक मोमेंटम म्हणता येईल तो जो दिसतोय, तो काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. तेलाचे दर हा एक मोठा धोका आहे. आणि दुसरीकडे एकंदर जी आयात करांच्या बाबतीत जी काही धोरणं घेतली जाण्याची शक्यता आहे. आयात कर जर वाढले तर त्याचं प्रतिबिंब पुन्हा महागाईमध्ये पडू शकतं. तर त्या सगळ्यांनी महागाईचा धोका आहे. आणि या संदर्भात आणखीन एक मोठा निर्णय पुढच्या 1-2 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. तो म्हणजे रिझर्व्ह बँकेला जेव्हा ते 4% उद्दिष्ट केंद्र सरकारने दिलं होतं 2000 मला वाटतं 16 साली तिची कायदेशीर सुधारणा झाली होती आणि ते उद्दिष्ट देण्यात आलं. तर त्या उद्दिष्टाचा फेर आढावा 5 वर्षांनी घेतला जाईल अशी तरतूद होती आणि त्याप्रमाणे येत्या मार्च महिन्यामध्ये तो फेर आढावा घेतला जाणार आहे. आणि काही बातम्या अशा आहेत, की केंद्र सरकार कदाचित असा विचार करतंय, की 4% ऐवजी ते मर्यादा वाढवावी म्हणजे ते उद्दिष्ट वाढवावं. कारण तसं झालं तर रिझर्व्ह बँकेला व्याजदर जास्त काळ कमी ठेवता येतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल असा एक विचार प्रवाह आहे, अशा बातम्या आहेत. म्हणजे याबद्दल अजून अधिकृतरित्या आपल्या पर्यंत काही पोहोचलेलं नाहीये. ते मार्च महिन्यामध्ये आपल्याला कळेल. पण मला असं वाटतं, की सरकारने ते पाऊल उचलू नये. म्हणजे 4% महागाई दर हा गेल्या काही वर्षामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न झालेले आहेत. भारतात या दशकाच्या सुरुवातीला जे महागाईचा दर असायचा 10%, 11%, 2 आकडी महागाई दर, त्यापासून आपण बाहेर आलेलो आहोत असा एक गुंतवणूकदारांमध्ये विश्वास या क्षणी निर्माण झालेला आहे. तर पुन्हा आपण जर का उद्दिष्ट वाढवलं तर तो त्या विश्वासाला तडा जाऊ शकेल आणि त्याचे इतर काही परिणाम आपल्याला चलन बाजारात, रोखे बाजारामध्ये बघायला मिळू शकतील. त्याच्यामुळे एकंदर आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने मला वाटतं 4%चं उद्दिष्ट कायम राहणं महत्वाचं आहे. उलट त्यासाठी काही सध्या धोक्याचे घटक दिसतायत ते कमी कसे करता येतील याचा विचार करायला हवा. रिझर्व्ह बँकेला उद्दिष्ट वाढवून देण्यापेक्षा ते धोक्याचे घटक कमी कसे करता येतील हा विचार व्हायला हवा. आणि मला असं वाटतं की काही जणांकडनं सुद्धा हा मुद्दा वारंवार येतो की काय बिघडलं तूट वाढली तर म्हणजे अशा स्वरूपाचं वाढू दे ना ती 6%, 7%. तर तो मला असं वाटतं की सरकार समोरचं एका अर्थाने धर्मसंकट नाहीये का असं. कारण खर्च करायचा तर ते तूट वाढवण्याचा धोका आहे. तूट वाढली तर आंतरराष्ट्रीय वित्त संस्था म्हणणार, मानांकन संस्था म्हणणार, बघा तुमचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये इतकी तफावत आहे की तुमचा दर्जा आम्ही कमी करू. हा मला असं वाटतं की एक चिरंतन गोंधळाचा विषय असू शकेल सरकार समोरचा. काय
हो, खरं आहे. म्हणजे मला असं वाटतं सध्या त्यातल्या त्यात एक परिस्थिती मी जेव्हा असं म्हटलं, की 5-5.5% तूट यावर्षी जाहीर करायला हरकत नाही. तर त्यामागची एक पार्श्वभूमी अशी आहे, की सध्या जगात सगळ्यांचीच तूट वाढते आहे. बरोबर. म्हणजे ते एक असं असतं, की तुम्ही समजा वर्गात एकटेच नापास होणारे असाल असाल तर एक वेगळ्या भूमिकेतनं तुमच्याकडे बघितलं जातं. पण सगळेच जण त्या परिस्थितीमध्ये आहेत. अमेरिकेसारख्या देशात 15% तूट आहे. G20 देशांचं सरासरी तूट यावर्षी 15% असणार आहे. त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं, की आपण एका वर्षाकरता जर का तूट वाढवली आणि आपण जर का ही तूट अ, आपण म्हणजे अशा आपण एक म्हणू ट्रान्सपरंट पद्धतीने जर का सांगू शकलो, की ही तात्पुरती आहे, एका वर्षाकरता आहे. कोव्हिडमुळे जी काही एक अ, अपवादात्मक परिस्थिती उभी राहिली, त्याला तोंड देण्याकरता म्हणून हे एक अपवादात्मक पाऊल आहे आणि पुढे आम्ही वित्तीय शिस्तीच्या मार्गावर परत येणार आहोत. या पद्धतीने जर का मांडणी झाली आणि त्या पद्धतीची ट्रान्सपरन्सी जर का सरकार च्या आकडेवारीतनं दिसली, लोकांना तसा विश्वास वाटला, तर मला वाटतं या दोन्ही हे जे म्हणजे 2 वेगळी कन्सिडरेशन्स आहेत, त्याचा एक मध्य कुठेतरी गाठला जाईल, की गाठला एक एक म्हणजे अपवादात्मक परिस्थितीत तात्पुरत्या काळासाठी म्हणून नाही, तूट सगळेच नापास झालो आता काय करणार आम्ही? म्हणजे ग्रेस मार्क देऊन टाका का? असं मानांकन संस्थांना सांगता येऊ शकेल. सारे जमी पर अशी अवस्था ही आहे. पण असं मला असं वाटतं, की पुन्हा इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर ते चौकटी बाहेरचं आउट ऑफ बॉक्स काहीतरी केल्याशिवाय या परिस्थितीतनं मार्ग काढणं अवघड आहे, असं नाही वाटत? नाही, खरं आहे. म्हणजे काही वेगळे निर्णय होण्याची गरज आहे. म्हणजे एक मला असं वाटलं तसं सार्वभौम डॉलर रोखे हा एक निर्णय असू शकेल. पण या बाबतीत म्हणजे अर्थात किती काय आपण म्हणतो आउट ऑफ बॉक्स जायचं याचं पण काहीतरी एक भान ठेवायला लागेल. कारण काही काही ठिकाणी आता मी वाचलं होतं, मला माहित नाही कितपत खरं, की जो मागे एक बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स वगैरेचा जो एक बीटी वेगळा पर्याय अनेकदा दिला जातो, की बाकी सगळे कर रद्द करा आणि बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स. तसं काही पाऊलही खूप खूप मोठं क्रांतिकारक असू शकेल. पण एवढ्या मोठ्या काय म्हणतो आपण क्रांतिकारक गोष्टींसाठी आपल्या अर्थव्यवस्थेची तयारी आहे का? हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा कुठेतरी मध्य गाठला गेला तर मला वाटतं जास्त चांगलं ठरेल. नाही, नाही, आपल्या देशाचा इतिहास लक्षात घेतला तर क्रांतिकारी वगैरे काही नको, पण मध्यममार्गी सरळ प्रामाणिकपणे आम्हाला कळेल अशा पद्धतीने जावं अशीच मला वाटतं नागरिकांची इच्छा असेल. असं खरं आहे. वीरेंद्र, आपण याच्यामधले काही जर प्रश्न घेतले एखाद दुसरे मंगेशसाठी आणि असे असले तर मला असं वाटतं आपल्याला शेवटाकडे जायला मदत होऊ शकेल. हो. लोकांकडून जे आलेले त्यातले काही प्रश्न घेता येतील का? हो, म्हणजे बरेचसे अर्थसंकल्पाशी संबंधित आहे. काही अगदीच जी-के नॉलेजचे आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही खरोखर म्हणजे आपलं सगळ्यात मोठं अर्थसंकल्प असतो का? अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारण्यात आलाय. आणि जसं आपण म्हटलं की मगाशी, की गव्हर्नमेंट कंपनीमधनं सरकार पैसा उचलण्याचा प्रयत्न करत होती, पण ते झालं नाही या दरम्यान सुद्धा. डिसइन्व्हेस्टमेंट असेल किंवा त्यामध्ये. पण हे मग बजेटमध्ये दाखवलेली तरतूद ही सारखी पुढे नेणं, तर त्यामुळे अवमूल्यन थोडंसं कंपन्यांचं अवमूल्यन होणं किंवा एक थोडीशी गुंतवणूकदारांची निराशा, जसं LICचं एक्सपेक्ट होतं की यावर्षी व्हायला हवं होतं. पण ते झालं नाही. म्हणजे मार्केट पण बूममध्ये होतं, चान्स होता थोडाफार. पण तसं झालं नाही. तर हे कुठेतरी अर्थव्यवस्थेला किंवा अप्रत्यक्षरित्या सरकारी तिजोरीला खीळ घालणारे प्रसंग नाही वाटत. नाही, खरं आहे. म्हणजे अर्थसंकल्पाची जी काही आकडेवारी असते त्याची काय आपण म्हणू, की त्याचं एक विश्वासार्हता थोडी कमी होते गेल्या काही वर्षांमध्ये. म्हणजे एक सुधारित अंदाज जे दिले जातात फेब्रुवारी 1 फेब्रुवारीला मार्चमध्ये संपणाऱ्या वर्षासाठी. ते सुद्धा नंतर अनेकदा असं दिसतं, की मोठ्या प्रमाणावर बदलले जातात. जी या प्रकारे वेगवेगळ्या खर्चांसाठी तरतूद केली जाते, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीचे खर्च नंतर होतात. म्हणजे याच्यातले काही भाग त्यातला अपरिहार्य असेल मला वाटतं. विशेषतः यावर्षी जे काही झालं त्याचं आपण म्हणू, की खापर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कोव्हिडच्या माथ्यावरती टाकता येईल. पण एकंदरीने गेल्या 3-4 वर्षातला हा जो काही कल आहे, तर तो मला वाटतं थोडासा विश्वासार्हतेला धोका देणारा आहे. डिसइन्व्हेस्टमेंटचा तुम्ही उल्लेख केलात. हे तर म्हणजे मला वाटतं हे केवळ या सरकारच्या बाबतीत नाही, याच्या सातत्यानं. आधी हीच परिस्थिती होती, की दरवर्षी खूप एक मोठं उद्दिष्ट जाहीर केलं जायचं आणि ते उद्दिष्ट जाहीर केल्यामुळे त्यावेळेस म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना तुटीचं चित्र थोडं चांगलं दिसतं. नंतर प्रत्यक्षात पुढे वर्षात असं होतं, की प्रत्यक्षात तेवढा पैसा उभा राहत नाही डिसइन्व्हेस्टमेंट मधून आणि मग तूट
मर्यादित राखण्याकरता खर्च कमी करायचे, अशा पद्धतीचा एक कल तो तर गेली कित्येक वर्ष, म्हणजे मला वाटतं गेल्या 10-12 वर्षांचा बरोबर. अर्थसंकल्प आपण काढून बघितले तरी आपल्याला तोच कल त्याच्यामध्ये चालू राहिलेला दिसेल. तर या सगळ्यामुळे काय होतं, की मग जेव्हा विश्लेषक या आकडेवारीकडे बघतात, तेव्हा ते मग त्याच्यात आपला स्वतःचा एक डिस्काउंटिंग फॅक्टर टाकायला लागतात, की हा सरकार 2,00,000 कोटी म्हणतंय म्हणजे आपण 1,00,000 कोटी धरूया. आणि मग काय होतं, की त्याच्यातून एक प्रत्येकाचं एक स्वतःचं जे विश्लेषण असतं, टीकात्मक पद्धतीचं विश्लेषण, ते मग त्याच्यामध्ये लागू व्हायला लागतं. म्हणजे एकंदर संपूर्ण प्रक्रियेची जी काही पारदर्शकता आहे आणि विश्वासार्हता आहे, ती कुठेतरी धोक्यात येते आणि मग त्याचं प्रतिबिंब रोखे बाजारामध्ये दिसायला लागतं. म्हणजे ही एक मग आपण म्हणतो तसं दुष्ट साखळी आहे. म्हणजे याच्यावरती मात करायचा एक मार्ग असा अनेक वर्षापासून सुचवला जातोय, की अमेरिकेत जसं एक काँग्रेशनल बजेट ऑफिस आहे, म्हणजे एक वेगळी यंत्रणा, की जी अर्थसंकल्पाशी संबंधित किंवा सरकारच्या खर्चाशी संबंधित ज्या काही आकडेवारी आहे, त्याचं विश्लेषण करून बरोबर. एक निष्पक्ष पद्धतीने ती आकडेवारी देशासमोर मांडेल आणि संपूर्ण पारदर्शक पद्धतीने. तर अशा स्वरूपाची एक यंत्रणा असावी आणि हा एक सूचना गेल्या काही वर्षापासून केली जाते, पण अजून काही तसं झालेलं नाहीये. 2 मुद्दे मला वाटतं पटकन स्पष्ट करायला हवेत, की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 11.15% आपण वाढवू हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एक चांगलं आहे, म्हणजे अनेकांना खूप आनंद झालेला आहे. पण त्या आनंदाचा पाया मला असं वाटतं लक्षात घ्यायला हवा, की खड्ड्यात गेलेल्या अवस्थेतनं 11% आहे. म्हणजे मुळात ते सरासरीच्या पेक्षा सुद्धा कमी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे गणितात नापास होत एक 10 मार्कापर्यंत आलेलो आहोत आपण. 10 मार्कामध्ये 100% जरी वाढ झाली, तरी ते 20च असणार आहेत 100 पैकी. त्याच्यामुळे 11%नी एकदम अनेकांच्या मनात गैरसमज दिसतायत. तसे ते जे काही संदेश येत आहेत त्याच्यावरनं दिसतंय. आणि दुसरा मुद्दा मला असं वाटतं, की येतोय तो भांडवली बाजार 50,000 वरती जातोच कसा, अशा अर्थाने पण काही जणांनी प्रश्न विचारलेला आहे, की देशाची अर्थव्यवस्था इतकी संकटात असताना भांडवली बाजार एवढा वाढतोच कसा. मला असं वाटतं की याच्यावरती मंगेश भाष्य करणं जास्त आवश्यक आहे. अ, भांडवली बाजार वाढलाय त्याच्या मागे एकतर जागतिक कारणही आहेत. म्हणजे भारतात फक्त आपल्याकडेच शेअर बाजार किंवा एवढा वाढतोय अशातला भाग नाहीये. म्हणजे मला वाटतं हे जगात सगळीकडे सध्या होतंय आणि त्याच्याकरता सगळ्या जगातल्या मोठ्या सेंट्रल बँक्सनी जी काही म्हणजे पैसा बाजारात ओतलाय कोविडच्या विरोधात एक प्रकारचं उत्तेजन देण्याकरता आणि त्या सगळ्या सरकारांची वित्तीय तूट या सगळ्यामुळे एकंदर पैसा खूप आहे आणि जगात सगळीकडेच आज व्याजदर कमी आहेत. त्याच्यामुळे कुठे त्या पैशावरती चांगला परतावा मिळू शकेल याच्या शोधात जागतिक गुंतवणूकदार आहेत आणि या सगळ्यातनं केवळ म्हणजे आपला शेअर बाजारच नाही, इतर बऱ्याच ठिकाणचे शेअर बाजार वधारले, मूल्यांकनं वाढलेली आहेत. पण अशी परिस्थिती ही अर्थात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने धोक्याची पण असते. कारण एकीकडे म्हणजे काय आपण म्हणतो आपल्याकडे जे काही आपली आधी केलेली गुंतवणूक आहे त्याच्यावरती खूप चांगला परतावा दिसतोय. पण त्याच वेळेला हे टिकेल की नाही याची एक भीती कुठेतरी मनामध्ये कायम असते आणि मला वाटतं त्या अवस्थेतनं आज गुंतवणूकदार जात आहेत. वीरेंद्र, मला असं वाटतं की शेवटचा एक प्रश्न घ्यावा हो. आणि मग थांबावं. हो. याच पद्धतीने आहे, की ज्या पद्धतीने सरकार अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या तरतुदी मांडतं किंवा उपाययोजना करतं. अनेकदा नवीन पद्धतीने नवीन पर्याय म्हणा, गुंतवणुकीचे असतील, कर रचनेची असतील किंवा नवीन काहीतरी अशी एखादी टूम निघते, की नवीन आता जसं स्टँडर्ड डिडक्शनची वजावट एक मर्यादा 50,000 वरून आणखीन थोडीशी वाढवून सवलत द्यावी किंवा हेल्थ रिलेटेड आहे, मेडिक्लेमवरचा काहीतरी करणे. हे सगळं झालं, पण जेव्हा आपण बघितलं की टाळेबंदी दरम्यान लघुउद्योग क्षेत्राला बँकांना सरळ ते वित्त पुरवठा करता यासाठी बऱ्याचशा तरतुदी केल्या, त्यांना इन्सेंटिव्ह दिले, म्हणजे एक सिंपल विंडो म्हणून किंवा वन फॉर्म मध्ये त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं. त्याचा खरोखर उपयोग या दरम्यान झालेला दिसून येतो का बँकांच्या पतवाढीमध्ये? आणि दुसरं म्हणजे बँकांची ही जी परिस्थिती आहे, एनपीए फुगत जाणार हे तर परवाच्या एका अहवालामध्ये पण आहे, डबल डिजिट तो एनपीएचा फुगा आहे. तर या सगळ्या याला अटकाव घालण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होऊ शकतो का?
बँकांचं एकंदर कर्जवाढीचे आकडे आपण बघितले तर ते काही फारसे चांगले नाहीयेत. म्हणजे खूप कमी पातळीवरती आहेत. अर्थात लघु आणि मध्यम उद्योगांना होणारं जे कर्ज वाटप आहे त्याचं प्रमाण थोडंफार वाढलेलं आहे. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेने आणि सरकारने जी काही पावलं उचलली होती त्याचं काही प्रमाणात प्रतिबिंब दिसतंय. मला वाटतं ते पूर्ण उद्दिष्ट जाहीर केलं होतं. मला वाटतं मला जे आठवतंय त्याप्रमाणे 3,00,000 कोटींचं मला वाटतं होतं. तर त्या पूर्ण उद्दिष्टापर्यंतचं ते झालेलं नाहीये. मला वाटतं ते जवळपास 50-60% आसपास होतं मी जेव्हा आकडेवारी शेवटची बघितली होती त्यावेळेस. तेव्हा ते पूर्ण प्रमाणात झालं नाहीये, पण अर्थातच त्याचा काही प्रमाणात फायदा जरूर झालेला आहे या उद्योगांना. सगळे उद्योग त्याचा फायदा घेऊ शकले नसतील असं मला वाटतं. कारण बँका सुद्धा कुठेतरी विचार करतात, की ज्यांना आपण या सवलती उपलब्ध करून देतोय त्याच्यातनं पुढे अनुत्पादक कर्जांचा धोका किती आहे. जरी सरकारने त्याची हमी राहील असं म्हटलं असलं तरी बँका त्याचा विचार आपल्या पातळीवर कुठेतरी करत असतात. त्याच्यामुळे संपूर्ण मला वाटतं गटाला याचा फायदा झाला नसेल, पण एका त्याच्यातल्या गटाला फायदा झालेला आहे. तरी सुद्धा बँकांचं कर्ज वाटपाचा एकूण आकडा वाढत का नाहीये याची 2 कारणं आहेत. म्हणजे एकतर मागणी कमी कर्जांना कारण अर्थव्यवस्थेचं एकंदर वाढीचा दर कमी आहे किंवा खरं तर म्हणजे तो ऋणात्मक आहे. तर अशा वेळेला कर्जांसाठी मागणी कमी असते आणि दुसरीकडे बँकांना ही जी धास्ती आहे अनुत्पादक कर्ज वाढण्याची, त्याच्यामुळे बँका सुद्धा अतिसावध होतात कधी-कधी कर्ज देण्याच्या बाबतीत. आणि या दोन्हींचा परिणाम एकत्रित मला असं वाटतं दिसतोय, की बँकांचं कर्ज वाटपाचं प्रमाण हे वाढलेलं नाहीये. अनुत्पादक कर्जांच्या जो काही मुद्दा आहे त्याच्यावरती सरकार काय करू शकेल, तर अर्थातच सरकारला त्यासाठी सगळ्यात पहिलं एक बेसिक जे करायला लागणार आहे ते म्हणजे भांडवलीकरणाची तरतूद. म्हणजे सरकारी बँकांमध्ये भांडवल जास्त ओतावं लागणार आहे आणि त्याची तरतूद करावी लागेल. तर ती तरतूद अर्थात एकदम करायची की मागे जसं सरकारने एकदा त्यासाठी एक वेगळे रोखे काढले होते आणि एका प्रकारे त्या प्रश्नाचं आपण असं म्हणू की त्याचे छोटे-छोटे भाग बनवून ते पुढच्या 10-12 वर्षांमध्ये वाटून टाकले. त्याचं जे काही बर्डन होतं, ओझं होतं ते पुढच्या 10-12 वर्षांमध्ये वाटून टाकलं. तर तशा स्वरूपाचं एखादं मोठी योजना सरकार जाहीर करते, की नेहमी जशी अर्थसंकल्पात छोटी-छोटी एक 30,000 25,000 कोटींची तरतूद केली जाते, हे बघण्याचा मुद्दा आहे. मला असं वाटतंय, की 25-30,000 कोटींची तरतूद कदाचित यावेळेला पुरेशी पडणार नाही. त्याच्यामुळे कदाचित अर्थसंकल्पात जरी सरकारने तेवढीच तरतूद केली, तरी कदाचित 5-6 महिन्यानंतर जेव्हा अनुत्पादक कर्जांचे आकडे वाढलेले दिसतील प्रत्यक्षात, त्यावेळेस सरकारला त्यासाठी वेगळी काही कदाचित योजना घेऊन पुढे यावं लागेल, जर अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली नाही तर. निश्चितच म्हणजे उणे अर्थव्यवस्थेतनं अधिककडे म्हणजे 60% IMF म्हणतं तसं 11% हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण शून्याच्या वर जसं अर्थमंत्री आणि काहींनी चिंता व्यक्त केली होती की या वर्षात शून्याच्या नजीक अर्थव्यवस्था राहील. त्याच्यावरती जरी आपण गेलो तरी खूप झालं. वित्तीय तूट तुम्ही म्हणता तशी विस्तारण्याची संधी आहे, शंका आहे आणि ती अपरिहार्य आहे त्याप्रमाणे. कदाचित ही मानांकनं तशीच राहतील. मे बी त्याचा बेस जसा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टचा आपण बेस रेटच बदलून टाकला. त्यामुळे आता ती 60% विकास दर सुद्धा आपल्याला चांगला वाटतो. मे बी तो 2-3% असेल त्या जर जुन्या मानांकनाप्रमाणे गेलं तर. ही सगळी आव्हानं असं न करू की सरकारने आता याच्यापुढे निदर्शकं न बदलता उत्पन्न वाढवणं आणि आपली उंची वाढवणं, सरकारचं उत्पन्न वाढवणं हे अर्थसंकल्पातनं दिसायला हवं अशी अपेक्षा आहे. पुनीत बालन ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्यांच्या पुढाकारानं हा वेबिनार आयोजित केला. याला स्टोरी टेल ॲपनं फॉरवर्ड केलं आणि या वेबिनार म्हणजे ऑफलाईन असून सुद्धा त्याला प्रचंड लोकसत्ताच्या वाचकांनी सहभाग नोंदवला. बरेचसे प्रश्न होते, काही सामायिक होते, त्याची आपण प्रातिनिधिक स्वरूपातली चर्चा केलेली आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला अर्थातच अर्थसंकल्पातनं मिळावी ही आशा व्यक्त करून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद मंगेशजी. धन्यवाद. धन्यवाद.